सुरुवात करूया कार्यक्रमाची आपण आता. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या माध्यमातून आज 5 कवी आणि कविता या कवी संमेलनाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रातील दिग्गज कवी आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत. यामध्ये सन्माननीय श्रीमान भरतजी दौंडकर साहेब, शिरूर पुणे येथून संपूर्ण जगाला माहीत झालेला एक अभिजात उत्तम दर्जाचा मराठी कवी आणि गुणवंत शिक्षक तथा जागतिक कवितेच्या प्रतलावरील दमदार असा आवाज माननीय भरतजी दौंडकर. त्याचबरोबर शरद गोरे आपल्यामध्ये आहेत, पुणे येथील कवी गीतकार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद. संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील मराठी साहित्य आणि सारस्वत यांना नेण्याचं काम शरदजी गोरे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आज आपल्यामध्ये आहेत पाठ्यपुस्तकातील कवी, मराठी भाषेला पडलेलं एक गोड असं मराठी स्वप्न म्हणजे सन्माननीय नितीनजी देशमुख. अमरावती येथील कवी आणि जगभर कवितेचा जागर. इयत्ता 8वीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये कवितेचा समावेश त्यांचा झालेला आहे आणि अनेक देशांमध्ये त्यांची कविता गाजते असे सन्माननीय नितीनजी देशमुख आपल्याबरोबर आहेत. आणि त्याचबरोबर कवी अरुण पवार, परळी येथील हे कवी, गीतकार तथा आधुनिक मराठी कवितेतील उत्तम असा हस्ताक्षर असे दिग्गज कवी आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि यात त्याचबरोबर मी डॉक्टर अमोल बागुल, अहमदनगर येथून 2 राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेता कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे महत्त्वाचे मान्यवर आज आपल्याला कवी म्हणून लाभलेले आहेत त्यांच्या कवितेचा आस्वाद आपण घेणार आहोत. त्याचबरोबर जगण्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी या कवींच्या अनोख्या अशा या निर्मितीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. हे फेसबुक लाईव्ह पाहणाऱ्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत मी करतो. आणि लगेचच कवितेला आपण सुरुवात या ठिकाणी करत आहोत. कवींचा परिचय आणि त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा इतिवृत्तांत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं काम आपण या दरम्यान पाहणार आहोतच. परंतु प्रथमतः मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो की आज थोडासा लेट आपलं कवी संमेलन सुरू होण्यासाठी झालेलं आहे. कवींनी आपली वेळ बरोबर या ठिकाणी साधली, परंतु तंत्रज्ञान या ठिकाणी थोडंसं कमी पडते आणि म्हणून थोडेसे टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम आल्यामुळे आपण या कवी संमेलनाला आत्ता नव्याने पुन्हा सुरुवात करत आहोत. प्रथमतः आदरणीय भरतजी दौंडकर हे आपल्यामध्ये आहेत आणि त्यांच्या कवितेने आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी माननीय भरतजी दौंडकर साहेब यांना विनंती करतो आपण आपली एक छानशी कविता आणि स्वगत या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक छोटंसं आपण पेश करावं अशी आपण समरण करतो. मान्य भरतजी दौंडकर. धन्यवाद. डॉक्टर अमोल बाबू, अतिशय लहान वयात मिळवलेली व्यक्ती, अतिशय लहान वयात राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेली. मी टीव्हीत ऐकलं की मोदी साहेब म्हणाले दिखने में छोटा है लेकिन बड़ा है. याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याने हे कवी संमेलन जगण्यावर उगवलेला अतिशय उपक्रम सुरू केलेला आहे. त्याबद्दल त्याला मी धन्यवाद देतो. आणि माझी एक कविता मी ऐकतो. जगण्यावर उगवलेली चोरी, माझ्या जगण्यावर कवितेचं नाव आहे, थोडंसं मोठा आवाज भरतजी. कवितेचं नाव आहे भटकी शाळा. क्या बात आहे. गुरुजी, तुम्ही शिकवता ती शाळा आमची नाही. वा. गुरुजी, तुम्ही शिकवता ती आमची नाही. खाणीच्या धडी खाली ती आमची शाळा. जी खाणीच्या धडी भरते ती आमची शाळा. तुमचे हात पेन्सिल नाही, सुटकी साधतात. तिथे आमचे हात पेन्सिल नाही, पकडतात आणि एका ठोक्यात पाडून पहिला धडा गिरवतात. पहिला धडा गिरवतात. क्या बात आहे. वा, क्या बात आहे. आमची एकच असते प्रार्थना. आमची एकच असते प्रार्थना. सुटण्याआधी शाळा कोसळू नये आमच्या अंगावर. वा. आमची शाळा कोसळू नये आमच्या अंगावर. आणि रक्त सांडलं
तरी गुरुजी आळ येऊ नये रंगावर, तरी गुरुजी आळ येऊ नये रंगावर. क्या बात हो आहे. हो काय भेटतो तुम्ही हातावर देता त्या चिडीला. आम्ही काय भेटतो तुम्ही हातावर देता त्या चिडीला. रोज दणका बसून रक्त कळते तीच शिक्षा वाटते गोड. वाह. रोज क्या बात दणका आहे. बसून रक्त कळते तीच शिक्षा वाटते गोड. आणि किती नसतानाही गुरुजी हातावरती येतात गोड. गुरुजी हातावरती येतात गोड. क्या बात आहे. तुम्ही शिकवलं कर्कटकच्या साह्याने दोन बिंदूचं अंतर कसं करायचं. यस. वाह. तुम्ही शिकवलं की कर्कटकच्या साह्याने दोन बिंदूचं अंतर कसं काढायचं. आम्ही केव्हा शिकणार. पान आणि बंगला याचं अंतर कसं तोडायचं. पाल आणि बंगला यातलं अंतर काढायचं. क्या बात आहे. वाह वाह. बढिया. जाऊ द्या गुरुजी भटकी शाळा आणि भटकी पोरं. वाह वाह. जाऊ द्या गुरुजी भटकी शाळा आणि भटकी पोरं. दगडांचे प्रश्न आणि हातुड्यांची उत्तरं. वाह. पण एक मात्र खरं एकदा का टाकलं या हजेरीत नाव परत एकदा का टाकलं कवाच खोडता येत नाही. आणि जी शाळा असते पाणी लागल्याशिवाय सोडता येत नाही. पाणी लागल्याशिवाय सोडता येत नाही. क्या बात आहे. वाह. जाऊ द्या गुरुजी मागून बिगळ होती. कवाच वाटत. जाऊ द्या गुरुजी मागून बिगळ होती. कवाच वाटली नाही लाज. मरून तर लय वेळा झालंय. आता जगण्याचा चालाय माज. बापरे. क्या बात आहे. सांगा ना गुरुजी जन्म भरोटी उडी. ही शाळा आता क्या बात आहे. क्या बात आहे. वाह. ही शाळा झाकायची. सगळं फेकून दाखल्याची जात फेकायची. गुरुजी क्या बात आहे. अमोल यस सर. माझी यस सर. घुंगरू हा हा. नाचणाऱ्या म्हणतायत. यस. त्यांना बोलता येत नाही. पण आपल्याला त्यांच्यावर बोलता येतं म्हणून ती कविता. खूप गाजलेली कविता आहे दादा तुमची. इतक्या दिवसांची माहिती नाचून टाचा गेल्या आणि माझ्याच पायाखाली माझ्या स्वप्नांच्या काचा आल्या. क्या बात आहे. एकदाचा शेवटचा चिरा भरून घुंगरा आई मला साहेब तुमच्या माहेरात समजून मी पायात बाटली बेडी. चाळ समजून मी पायात बाटली बेडी आणि तुम्ही आतून लावली कडी. क्या बात आहे. वाह वाह. तुमच्या माहेरात महान नाच मला माझ्या आतडीचा तीळ वाटतो. क्या बात आहे. महान मला माझ्या आतडीचा तीळ वाटतो. पण तुमची नजर अशी कातडीवर तुम्हाला गालावर वाटतो. क्या बात आहे. वाह. बढिया. 2 दिवस कपाळावर नाचून जातं तुमचं. 2 दिवस कपाळावर नाचून तुमचं. आता पोटामध्ये वाजतंय घुंगराला नाव कुणाचं. असंच असतं घुंगरांचं. एकदा लागलं ते मुद्दाम मावत नाही. घुंगरू तुम्हाला पण आमच्या पायांना कधी नाही. कसं सांगावं साहेब हा देह आहे हे कला केंद्र नाही. कसं सांगावं साहेब हा देह आहे हे कला केंद्र नाही. जसा किराणा लागतो. गाणं सुरात हाल हा धरावाच लागतो. साहेब कसं सांगू साहेब नखरा करून इथली कला कवा गेली मरून. क्या बात आहे. तरी सुद्धा पेटा सोडून नोटा उडून दारूचा नशेत गात देताय. काय भरोसा.
काय भरोसा तुमचा सख्या साधूना फक्त मुखवटा थांबलाय चेहरा वा 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 बढिया. नांदी म्हणून बाप निघून गेला आहा आई नाही. नांदी म्हणून बाप निघून गेला आईची माझी बतावणी करण्याचं आयुष्य आहा क्या बात. पूर्ण एकच ते म्हणजे गुरु. आहा उरलं फक्त ते म्हणजे गुरु. आणि मनासारखं वाटतं. आहा इंद्राच्या तालावर आई शरीर बाईसारखं भरत दादा जायचं नाही तुम्ही अजून एक भरत दादा प्लीज. ओके हा एक आपण आता पहिला राऊंड घेऊया पण एक आपण म्हणायची माझी विनंती तुम्हाला हात जोडली याचा तर शोषणाबद्दल आणि समाजाच्या एकंदर या वेगळ्या धाटणीबद्दल आदरणीय भरत दादा यांनी या दोन कवितातून एक वेगळं असं वास्तव मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि आज आपल्या बरोबर अरुणजी पवार आहेत, माननीय नितीनजी देशमुख आहेत, शरदजी गोरे आहेत आणि आज जगण्यावर उगवलेल्या कविता हे टायटल घेऊन आजचं कवी संमेलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर कवी अमोल काय म्हणतोय या कवितेवर, आदरणीय भरतदादांच्या कवितेवर कवी अमोल असं म्हणतोय की त्यांनी झाडांचे गळे कापले आणि धुराड्यांना गाणी शिकवली. त्यांनी झाडांचे गळे कापले आणि धुराड्यांना गाणी शिकवली. त्यांनी पिकवली हातांची घडी. त्यांनी पिकवली हातांची घडी आणि सांगितली कंगालांना पुरामध्ये उडी. त्यांनी पिकवली हातांची घडी आणि सांगितली कंगालांना पुरामध्ये उडी. त्यांनी कावळ्यांना रंगीत केलं. त्यांनी कावळ्यांना रंगीत केलं आणि जंगलांना वनम्याचं संगीत दिलं. त्यांनी कावळ्यांना रंगीत केलं आणि जंगलांना वनम्याचं संगीत दिलं. रानांना दुष्काळाचे शाप वाटले. रानांना दुष्काळाचे शाप वाटले आणि त्यांच्यामुळे जणू पाण्याचे माप वाटले. तू आता आयुष्य टोचून जगणं खाणं सोडून दे. तू आता आयुष्य टोचून खाणं सोडून दे. नखां नाही आता धार पाहिजे. तू आता आयुष्य टोचून खाणं सोडून दे. नखां नाही धार पाहिजे आता. कारण शोषणाचे रियाज सुरू केले त्यांनी. कारण शोषणाचे रियाज सुरू केले त्यांनी. धन्यवाद. असे शोषणाचे रियाज गेल्या 1.5 वर्षापासून आपण पाहतोय. रेमडेसिविर 1-2 लाखाला मिळतं, याच्यातून शोषण होतंय समाजाचं. आणि ही दृष्टी देण्यासाठी, या दृष्टीबद्दल चांगली एक नजर तयार करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद काम करत आहे. आणि म्हणून आज आपण हे सन्मान्य सर्व मान्यवर आज अखिल भारतीय मराठी परिषदेच्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत. यानंतर सन्मान्य कवी शरदजी गोरे यांना मी विनंती करतो की आपण एक सुंदर रचना या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवावी अशी आपणास नम्र विनंती. मान्य शरदजी गोरे साहेब. या कवी संमेलनामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल या कार्यक्रमाचे राहुल आणि माझे कवी मित्र सहकारी नितीन देशमुख, भरत दौंडकर, अरुण पवार या सर्वच कवी मित्रांचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना या कवी संमेलनासाठी शुभेच्छा देतो. खरं तर पावसाळ्याचे दिवस आहेत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आपला अत्यंत वेगळा आहे. जिवंत वास्तवदर्शी कविता आहेत त्या होतीलच, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये मला वाटतं एक पावसाची कविता मी सादर करतो. धुंद पावसाची सर होऊ नये. धुंद पावसाची सर होऊ नये. मंद वाऱ्याला सखे सोबत घेऊ नये. धुंद पावसाची सर होऊ नये. मंद वाऱ्याला सखे सोबत घेऊ नये. वीज कडाडेल आपुसक तुझ्या स्वागताला. आस आहे तुझ्या येण्याची या मोहनाला. वीज कडाडेल आपुसक तुझ्या स्वागताला. आस आहे तुझ्या येण्याची या मोहनाला. आकाशावर पडेल ग फुलांची नक्षी. आकाशावर पडेल ग फुलांची नक्षी. प्रेमाचं गाणं गाते तुझ्यासाठी सारे पक्षी. या पावसाच्या सरीतला तू थेंब होऊ नये. या पावसाच्या सरीतला तू थेंब होऊ नये. धुंद पावसाची सर होऊ नये. मंद वाऱ्याला सखे सोबत घेऊ नये.
मंद बांगला सोबत घेऊन थेंबातला पाऊसण पावसातले हे थेंब थेंबातला पाऊसण पावसातले हे थेंब प्रत्येक थेंबात दिसे मला तुझे प्रतिबिंब तुझ्या प्रतिबिंबाला सांग राणी टाळू कसा तुझ्या प्रतिबिंबाला सांग राणी टाळू कसा आणि ओल्या आठवणीत जीव माझा जाळू कसा तुझ्या प्रतिबिंबाला सांग राणी टाळू कसा आणि ओल्या आठवणीत जीव माझा जाळू कसा पुन्हा एकदा तू मोसम प्रीतीचा घेऊन ये धुंद पावसाची सरफ मंद वाऱ्यासारखे सोबत घेऊन ये मंद वाऱ्यासारखे सोबत घेऊन. क्या बात आहे, बढिया. अत्यंत सुंदर तुम्ही रोमॅन्टिक करून टाकले शरद दादा सगळ्यांना. आमच्यासाठी छान टाळ्या वाजवतो. आणि जगण्यावर उगवलेल्या कविता असं टायटल आहे आपल्याला. आणि जगण्यामध्ये प्रेम येतं, जगण्यामध्ये रोमॅन्स होतो, जगण्यामध्ये ही प्रेम नावाची सुंदर संवेदना आहे. आणि हीच संवेदना घेऊन आदरणीय नितीन दादा संपूर्ण जगभर धावत आहेत. हीच संवेदना घेऊन आदरणीय अरुण पवारजी, आदरणीय भरतजी या ठिकाणी संपूर्ण जगभरामध्ये मराठी कवितेचा सारा स्वतःचा शब्द नेत आहेत. या सर्व मान्यवर कवींना आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मनपूर्वक अभिवादन करतो. तर पावसाची सुंदर आपण आठवण या ठिकाणी करून दिलेली आहे. आमच्या अहमदनगरमध्ये सकाळपासनं थोडी भुरभुर या ठिकाणी होती आणि संध्याकाळ देखील या ठिकाणी तुम्ही पावसाची कविता म्हटल्यामुळं काही ढग नगरचे जागे झालेले. आता आमच्याकडे सुद्धा ढग आलेत आणि काही ढग तिच्या गावाकडून आले. आणि एका ढगाला मी विचारलं, काय विचारलं तर तिच्या गावाकडचा एक ढग माझ्या दारात आला, कोसळला. तिच्या दाराकडचा ढग पाऊस घेऊन माझ्या दारात आला, कोसळला. मी त्याला घरात घेतलं, अंगावर घेतलं, घरात घेतलं आणि विचारलं तिच्या डोळ्यात पाणी पाहिलंच का. मी त्याला घरात घेतलं आणि विचारलं तिच्या डोळ्यात पाणी पाहिलंच का. तो म्हणाला तेच तर घेऊन आलोय. तर असं पाणी तुम्ही या ठिकाणी खूप जणांच्या मनातलं जागा करून दिलेलं आहे. माननीय शरदजी गोरे आपलं मनपूर्वक हार्दिक असे आभार या कवितेच्या निमित्ताने मानतो. यानंतर आपण बोलूया सन्माननीय कवी नितीनजी देशमुख. जगभरामध्ये कवितेचा झेंडा नेत असताना अमरावतीतून आलेला हा कवी संपूर्ण जगाच्या मराठीच्या प्रतलावर आपल्या उत्तमोत्तम रचना त्या ठिकाणी ठेवत आहे. आणि एक समाजमान ठेवून जगण्याला व्यवस्थित स्ट्रक्चराईज करत असताना जे जे नितीन देशमुख यांना ऐकतात ते त्यांच्या कवितेच्या प्रेमात पडतात, त्यांचे फॉलोअर येतात, त्यांचे साधक होतात, त्यांचे उपासक होतात. अशी कवी नितीन देशमुख यांची ख्याती आहे. मी माननीय कवी नितीनजी देशमुख यांचा परिचय मला दुसऱ्या राऊंड मध्ये करून देणारच आहे. परंतु मला नेहमी वाटतं या ठिकाणी त्यांच्या कवितेतून त्यांचा परिचय व्हावा असं मला या ठिकाणी वाटतंय. माननीय कवी नितीन देशमुख यांना विनंती करतो, आदरणीय नितीनजी एक छान रचना आपण जगभरातील मराठी रसिकांना ऐकवावी अशी आपणास नम्र विनंती. क्या बात आहे. धन्यवाद अमोल दादा. वा काय आवाज आहे. शरद दादांनी एक माझं गाणं त्यांच्या प्रेमरंगात चित्रपटात घेतलं केलं आणि वाचक एखाद्या शब्दावर नाचू शकतो. वा वाचक किंवा श्रोता एखाद्या शब्दावर नाचू शकतो कारण तो शब्दांचे काळीज वाचू शकतो. आणि शब्दांचे काळीज वाचणाऱ्या तमाम शीख मायबापांना नमस्कार. शरद दादा भरवशावर प्रेम केले भरवशाने भक्तावर प्रेम केले पाहिजे. एवढ्यासाठी स्वतःवर प्रेम केले पाहिजे. एवढ्यासाठी स्वतःवर प्रेम केले पाहिजे. आणि लोक दाखवतील तुझला निरनिराळे चेहरे. लोक दाखवतील तुझला निरनिराळे चेहरे. तू मनाच्या आरशावर प्रेम केले पाहिजे. आणि कापला जाणार नाही. कापला जाणार नाही. ऐन वेळी अंगठा. क्या बात आहे. वा कापला जाणार नाही. ऐन वेळी अंगठा. वा एकलव्या
अंगठ्यावर प्रेम केले पाहिजे. क्या बात वा 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 वा. भरोशाने भरोशावर प्रेम केले पाहिजे. एवढ्यासाठी स्वतःवर प्रेम केले पाहिजे. खरं तर आजची परिस्थिती जी आहे तो माझा एक शेर आहे की सर्वत्र आग भरली स्मशान आहे. अस्वस्थ भारताचे हे वर्तमान आहे. वाऱ्यावरी खोटाचा आळ घेता वाऱ्यावरी कशाला खोटाचा आळ घेता घरच्याच वादळाने खचले मकान आहे. क्या बात. इर्षाद परिस्थिती अशी आहे की सावल्यांचा करू की उन्हाचा करू. खरं ऐकतोय सावल्यांचा करू की उन्हाचा करू सांगता आम्ही भरवसा कुणाचा करू. वा वा. पण आपण सगळे मिळून एक करूया मित्र की चंदनाची अंतरी पेरू. चंदनाची विजय अंतरी पेरू. चल सुगंधी मळाची नाचा करू. खरं तर गझलचा स्थायीभाव प्रेम आहे आणि प्रेमाकडून समाप्तीकडे जाणार सर्वांच्या परिचयाची एक रचना तुमच्यासमोर ठेवतो. वा वा. उगाच घेते नाव सत्य तू माझे का प्रेमाने. उगाच घेते नाव सत्य तू माझे का प्रेमाने. वा वा वा. डाळिंबाच्या ओठावरती कडुलिंबाचे गणे. डाळिंबाच्या ओठावरती कडुलिंबाचे गणे. घर हृदयाचे सोडून गेली असे वाटले तेव्हा. घर हृदयाचे सोडून गेली असे वाटले तेव्हा. मधमाशांच्या पोळ्यामधून मकरंदाचे जाणे. डाळिंबाच्या ओठावरती कडुलिंबाचे जाणे. तुझ्या अंगणी आम्रतरूचा तुझ्या अंगणी आम्रतरूचा मोहर फुलला असता. तुला हवीच आता निवडुंगाची पाने ओठावरती कडुलिंबाचे गाणे. आणि ती हृदयाची चोरी करते. एखाद्याचं सुंदर रत्न काही गुन्हा नाही. अमोलजी आज माझे दुःख ही हुरळून गेले. दोन अश्रू लोचनी तरळून गेले. ऐकला आवाज ही मी पापयांचा. फूल माझ्या एवढे जवळून गेले. ती हृदयाची चोरी करते. हाय उगाचा घेता सीता सांभाळते. काळीजटाचे शनी डाळिंबाच्या ओठावरती कडुलिंबाचे गाणी. माणूस गेला चंद्रावरती शेजाऱ्याला भुलला. बंदरांच्या समोर पुरली नुसती पादत्राणे. डाळिंबाच्या ओठावरती कडुलिंबाचे गाणे. कुणी टांगला नभात सांगा. कुणी टांगला नभात सांगा. हा पृथ्वीचा खोपा कुणी टांगला नभात सांगा. हा पृथ्वीचा खोपा कोण आणतो
सोचे मधुनी सारायाला दाणे डाळिंबाच्या ओठावरती कडुलिंबाचे दाणे मी रक्ताचे चार नमुने मी रक्ताचे चार नमुने मी रक्ताचे चार नमुने मिसळून घेतो आता मी रक्ताचे चार नमुने क्या बात है मिसळून घेतो आता हिंदू मुस्लिम शिख इसाई राजाचे उगाच घेते नाव तू माझे प्रेमाने डाळिंबाच्या ओठावरती थँक्यू. मराठी कवितेतील एक दमदार नाव आणि तेवढाच हळुवार असा प्रभाव या माणसाचा जीवनावर आहे. आपण म्हणतो माझ्यावर याचा प्रभाव आहे त्याचा प्रभाव आहे या नेत्याचा या थोर क्रांतिकारकाचा या लेखकाचा, परंतु इथं सगळी उलटी गोष्ट आहे. नितीन देशमुख या जादूचा प्रभाव जगण्यावर आहे आणि म्हणून आज एक सुंदर रचना आदरणीय नितीन दादांची आज आपण या फेसबुक लाईव्ह मध्ये ऐकलेली आहे. नितीन दादांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत, आभार, अभिनंदन आणि कौतुक मी व्यक्त करतो. आपली ही शब्दांची पाखर या मराठी स्वतःच्या जगण्यावर आणि लेखनावर अशी जबाबदारी राहावी ही महाराष्ट्राच्या मातीची प्रार्थना. क्या बात आहे. चला पुन्हा एकदा आणि वळूया तेवढ्याच थँक्यू खूप आभार. क्या बात आहे. तेवढाच दिग्गज आणि तोला मोलाचा कवी, सोना आणि प्लॅटिनम पेक्षा अधिक शब्दांना जपणारा कवी अरुण दादा, आम्ही त्यांना प्रेमाने म्हणतो. कवी अरुण पवार आधुनिक मराठी कवितेतील एक वेगळं सशक्त असं हस्ताक्षर आणि एक ठळक असं नाव. परळी वैजनाथ सारख्या एका शहरामधून येऊन एका गावामधून येऊन संपूर्ण जगाला आपल्या रचनांच्या माध्यमातून कवितांच्या माध्यमातून एक सुंदर असा कवितेचा चेहरा आदरणीय अरुण दादांनी दिलेला आहे. आणि आज अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या या जागतिक प्लॅटफॉर्मवर आदरणीय अरुण दादांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि मी फार वेळ न घेता त्यांचा परिचय मी दुसऱ्या राऊंडमध्ये देणार आहेच. अरुण दादांना मी विनंती करतो, आदरणीय अरुण दादा, आणि तुमची स्माईल पाहूनच आम्हाला वाटतंय की काहीतरी छान आणि नवीन आणि गोड असं आज महाराष्ट्राची जनता नव्हे तर संपूर्ण जगभरातील मराठी रसिक ऐकणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं. खूप लोकांपर्यंत आपले मेसेजेस गेलेले आहेत आणि आम्हाला या चार माणसांबद्दल खूप प्रचंड फोन आले. आदरणीय भरतदादा, आदरणीय शरदजी गोरे, आदरणीय नितीनजी देशमुख आणि अरुण पवार, ज्यांना ही नावं नवीन आहेत. जे कवितेच्या काही म्हणाले, आम्ही कविता अशा आजपर्यंत ऐकल्या नव्हत्या. एक कवी आम्ही असा बघितला होता अंबाजोगाईला, त्याला कविता ऐकताना त्याच्या अंगाला गुदगुल्या व्हायच्या आणि तो हसायचा, रसिक होता तो, नाही का. आणि आज आम्ही असे काही माणसं ऐकले ते म्हणजे आम्ही हे कवी संमेलन काय आहे ते मला पाहायचंय म्हणे, कसं असतं काय असतं. तर आज महाराष्ट्रातले हे दिग्गज कवी या लोकांसमोर उभे टाकणार आहे. त्यापैकी एक सशक्त असं नाव आहे मान्य अरुणजी पवार. मी त्यांना विनंती करतो आपण आपली छान एक रचना या महाराष्ट्राच्या रसिकांना ऐकवावी. धन्यवाद अमोल. स्तुत्य उपक्रम आहे तुमचा हा. आणि याचबरोबर आज दादा गोरे सर आणि त्याचबरोबर भरतजी दौंडकर या सर्वांबरोबर सुंदर आयोजन होते. सुंदर गझलीनं सुरुवात दादांनी आणि भरतनी पण. आणि त्याच धर्तीवरती मी माझी रचना कवितेचं शीर्षक आहे धत्तुरा. कवितेचं शीर्षक आहे धत्तुरा. खताबियानं जिरवलं ताबियानं जिरवलं काय उतारा धरू मी इथं चढ्या भावानं भिको नकाय मग धत्तुरा मी इथं चढ्या भावानं भिको मग धत्तुरा मी नकाय मग धत्तुरा मी.
अरे खताचा डोस देऊन ऊस मांडी मांडी झाला सारा आणि 12 महिने ऊसवर वाढून आलाय तुरा अरे खताचा डोस देऊन वाणी झाला सारा आणि 12 महिने जाईना ऊसवर वाढून आलाय तुरा पिकाचं कर्ज नि घराचा खर्च पिकाचं कर्ज नि घराचा खर्च कशी जत्रा करू मी कशी जत्रा करू मी इथं चढ्या भावानं विकू नका मग धतुरा पेरू मी इथं चढ्या भावानं विकू नका मग धतुरा पेरू मी अरे वार पाडून देतो उचलत मन मानी अरे हिरव उचलत मानी अरे फिटना देना तो करी कर मानहानी अरे फिटना देना तो करी कर मानहानी व्याजाला राखी न मुद्दल व्याजाला मुद्दल बाकी गेला मराठी इथं चढ्या भावानं धतुरा पेरू मी इथं चढ्या भावानं विक नका धतुरा पेरू मी वारी माजलाय शेतात मापूल क्या बात है अरे बाबा बाजरी जे वारी माजलाय शेतात मापूल करून जीवन झालाय हापूस अरे काम करून जीवन झालाय हापूस धान्याचे गोदाम सर्विता घेता उतारा दारुणी इथं चढ्या भावानं काय मग धतुरा पेरू मी इथं चढ्या भावानं धतुरा पेरू मी अरे पिकवली मिळून गटाच्या गटाने अरे पिकवली शेती मिळून गटाच्या गटाने अरे मिळाला भाव तवा ठाव दिले हाताव वटाने अरे भाव तवा हवा तसा साठ मिळाला भाव हवा कुठ मिळाला भाव पीक तक्रारी भवान मग धरुणी चढ्या भावानं धतुरा पेरूमी काय क्या बात है बढ़िया वाह बढ़िया स्वागत सर तुमचं आदरणीय अरुण दादा एक वेगळी सामाजिक कथा या देशातल्या भूमिपुत्राची आपण मांडलेली आहे आणि निश्चितच संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगभरातील मराठी रसिकाने हा धतुरा या ठिकाणी त्यांनी पाहिलेला आहे आणि ऐकलेला देखील आहे आणि खूप छान आणि चांगले कमेंट या ठिकाणी येत आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवयित्री मान्य कुंभा कोकाटे मॅडम त्याचबरोबर त्यांची देखील छान कमेंट आपल्याला आलेली आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे सन्माननीय ज्यांनी सुंदर व्याख्यानमाला जगभरातील नगरकरांची घेतली असे सन्माननीय अशोकजी गाडेकर साहेब यांनी देखील चांगली कमेंट आपल्याला दिलेली आहे नितीनजी भोसले जे उत्कृष्ट दर्जाचे जागतिक डिझायनर आहेत त्यांच्या देखील चांगल्या कमेंट आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत या सगळ्यांना आज तुम्हाला ऐकायचं होतं शरद दादांना ऐकायचं होतं माननीय नितीनजी देशमुख साहेबांना देखील ऐकायचं होतं आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे दिग्गज कवी आपणास लाभलेले आहेत त्यामधील सन्माननीय श्रीमान शरदजी गोरे यांना मी विनंती करतो आदरणीय शरदजी एक छान आणि वेगळी अशी रचना आज आम्हाला एक वेगळ्या धाटणीतली आपली ऐकायची एक इर्षाद सर शरदजी गोरे हो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खरं तर साहित्यिक बऱ्याच वेळा लिहितात 15 वर्षापूर्वी एक कविता लिहिली शेतकरी संप करू शकतो आणि मग ज्यावेळेस शेतकरी 1 जूनला मागे 2-3 वर्षापूर्वी त्यावेळेस ती कविता प्रकाशात आली खरं तर कवी ते लिहित असतो ज्योतिराव फुलेंना महात्मा फुलेंना शिवाजी बाबासाहेबांना जो अभिप्रेत असलेला शेतकरी त्यावरती अन्याय होतो सरकार ह्याचा असो तर सरकार त्याचा असो ते आता कविता आहे स्वप्न बघायची नाही शेतकऱ्यांनी जगण्याची आता स्वप्न बघायची नाही शेतकऱ्यांनी जगण्याची आता जे ते मारतात शेतकऱ्यांसाठी नुसत्याच बाता आणि स्वप्न बघायची नाही शेतकऱ्यांनी जगण्याची आता
क्या बात आहे. जमिनीतून सोनं पिकवणाऱ्यांसाठी फक्त आश्वासनांची खैरात होते आणि तुमच्या आत्महत्या त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी जोरजोरात होते. क्या बात आहे. जमिनीतून सोनं पिकवण्यासाठी फक्त आश्वासनांची खैरात होते, तुमच्या आत्महत्येची चर्चा त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी जोरजोरात होते. तुमच्या पिकावर मस्तबाल झाले दलाल आणि काबाड कष्ट करून तुम्ही राहा भुके कंगाल. झोपडीत राहून कशाला स्वप्ने पाहता, स्वप्न बघायची नाही जगण्याची आता. सरकारी अनुदानातून खोदलेल्या विहिरी, सरकारी अनुदानातून खोदलेल्या विहिरी तुम्हाला तुमच्या रानात कधी दिसत नाही. सरकारी अनुदानातून विहिरी तुम्हाला तुमच्या रानात कधी दिसत नाहीत, कारण तुम्हाला लांडग्याप्रमाणे डोळे दिसत नाही. भाजी मार्केटमध्ये बसलेले रक्त तुमचा रक्त शोषून घेतात मनसोक्त आणि तुमच्या भल्यासाठी कागदावर डोळे बंद करून पोट भरला आता. स्वप्न बघायची नाही शेतकऱ्याने जगण्याची आता. तुमच्या कष्टावर मारून गल्ला हे भरतात फक्त आपलाच गल्ला. तुमच्या कष्टावर मारून गल्ला हे भरतात फक्त आपलाच गल्ला. तुमच्यावर मात्र कधी सावकाराचा तर कधी बँकेचा हल्ला. रकाच्या रकाने भरून बगळे करतात वर्तमानपत्रात कल्ला. तुमच्या कष्टावर मारून गल्ला हे भरतात फक्त आपलाच गल्ला. तुमच्यावर मात्र कधी सावकाराचा तर कधी बँकेचा हल्ला. रकाच्या रकाने भरून बगळे करतात वर्तमानपत्रात कल्ला. तुमचा वाली फक्त बळीराजा आणि फक्त बळीराजा होता. स्वप्न बघायचं नाही शेतकऱ्याने जगण्याचे आता. हा प्रश्न आहे शेवटच्या 4 वेळेत उत्तर आहे का? शेतकऱ्यांना बंद केलं पाहिजे शेतीमाल बाजारात देणं. शेतकऱ्यांना बंद केलं पाहिजे शेतीमाल बाजारात देणं. फक्त आपणच पिकवणं आपणच खाणं. शेतकऱ्यांना बंद केलं पाहिजे शेतीमाल बाजारात देणं. फक्त आपणच पिकवणं आपणच खाणं. मग कळेल ह्यांना तुमचं जीणं, मग कळेल ह्यांना तुमचं जीणं, मग कळेल आत्महत्येचं गाणं. यासाठी वाचावी लागेल तुम्हाला तुकोबाची गाथा. यासाठी वाचावी लागेल तुम्हाला तुकोबाची गाथा. एवढंच सांगेल मी तुम्हाला जाता जाता, एवढंच सांगेल मी तुम्हाला जाता जाता. आदरणीय शरदजी गोरे हे महाराष्ट्रातलं वेगळं असं ख्यातनाम व्यक्तिमत्व आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ज्याची मातृशाखा पुणे या ठिकाणी आहे आणि जगभरातील वंचित लेखक कवी साहित्यिक यांना व्यासपीठ देण्याचं काम शरदजी गोरे करीत आहेत. आणि ज्याला इंग्रजी एक सुंदर शब्द आहे बेंच स्ट्रेंथ, ज्याला आपण म्हणतो पायाभूत क्षमता जी मोठी आहे ती ह्या माणसामध्ये ठासून भरलेली आहे. आणि त्यामुळेच असंख्य वंचित कवी लेखक साहित्यिकांचं एक मुखर असं नेतृत्व माननीय शरदजी गोरे करू शकतात. त्यांची ताकद त्यांच्या शब्दात आणि त्यांच्या कवितेत आहे आणि त्यांच्या या मांडलेल्या जीवनाच्या पटामध्ये आहे. आपण त्यांची ही कविता या ठिकाणी ऐकली. या कवितेवर मला माझ्या शेती नाशकाचे प्रयोग ही जी माझी कविता आहे त्याच्या 2 वळी या ठिकाणी म्हणावीशी वाटतात. शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित असलेली ही कविता आदरणीय शरद दादांची आहे आणि माझी कविता या कवितेला उत्तर म्हणून या ठिकाणी मी थोड्या तिच्या 1-2 वळी या ठिकाणी पेश करतो. कवी अमोल बागुल शेती नाशकाचे प्रयोग या कवितेमध्ये असं म्हणतात. आदरणीय नितीन दादा, आत्महत्येची वाढती मागणी आत्महत्येची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी हळूहळू शेतकऱ्याच्या घामातली वीज घेतली काढून. आत्महत्येची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी हळूहळू शेतकऱ्याच्या घामातली वीज घेतली काढून. सुट्टीत बारं धरणाऱ्या मुलांना बनवले शैक्षणिक हमाल वयाच्या 30 पर्यंत. सुट्टीत बारं धरणाऱ्या मुलाला बनवलं शैक्षणिक हमाल वयाच्या 30 पर्यंत. मग कर्जाच्या सुया टोचून हप्त्या हप्त्याने मारत नेला पोशिंद्याचा जीव. मग कर्जाच्या सुया टोचून हप्त्या हप्त्याने मारत नेला पोशिंद्याचा जीव. सोडले सोसायट्यांचे ढेकून गाई बैलांच्या डोळ्यातला उभा संसार आडवा करण्यासाठी. सोडले सोसायट्यांचे ढेकून गाई बैलांच्या डोळ्यातला उभा संसार आडवा करण्यासाठी. आणि सावकारी मुंग्यांनी घेतला पिऊन जीवांचा गोडवा. आणि सावकारी मुंग्यांनी घेतला पिऊन जीवांचा गोडवा. गहू बाजरी कापसाच्या उतरंडीवरनं भेल कांडत तो पडला माळवाच्या वाफ्यामध्ये. गहू बाजरी कापसाच्या उतरंडीवरनं भेल कांडत तो पडला माळवाच्या वाफ्यात. भाजीपाल्याचं बोट धरून मॉलमध्ये गेला. भाजीपाल्याचं बोट धरून मॉलमध्ये गेला. तेथे एकाच हंगामात विकत घेतला त्याने गॉगल. तेथे एकाच हंगामात त्याने विकत घेतला गॉगल. त्यातून तो पाहू लागला मालकाला हवं तेच. त्यातून तो पाहू लागला मालकाला हवं तेच. म्हणून त्यांनी दावणीला घेतले बांधून त्याचे हंगाम आणि दुबाऱ्या. म्हणून त्यांनी दावणीला घेतले बांधून त्याचे हंगाम आणि दुबाऱ्या. सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे त्याला मिळाले शेवटी आत्महत्येचे तिकीट. सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे त्याला मिळाले आत्महत्येचे तिकीट. मग कुणी त्याच्या नाकात बॉयलरचे नळकांडे खुपसले. मग कुणी त्याच्या नाकात बॉयलरचे नळकांडे खुपसले. निवडणुकीच्या वेळांनी तोडली त्याच्या मतांची कंस.
निवडणुकींच्या वेळांनी तोडली त्याच्या मतांची कंच, तर कुणी त्याच्या छातीच्या तिकल्यात घेतलं खूप वेगवेगळ्या फुलांचं पीक. कुणी त्याच्या छातीच्या तिकल्यात घेतलं खूप वेगवेगळ्या फुलांचं पीक. आत्महत्येची वेळ पाळावी म्हणून त्याच्या मनगटावर बांधलं घड्याळ. आत्महत्येची वेळ पाळावी म्हणून त्याच्या मनगटावर बांधलं घड्याळ. एकाने तर मध्यावधीचा बाण मारून त्याचा पंजाच तोडून नेला. एकाने तर मध्यावधीचा बाण मारून त्याचा पंजाच तोडून नेला. ज्याने उभ्या केल्या बाजार समित्याने अख्खा देश, ज्याने उभ्या केल्या बाजार समित्याने अख्खा देश, त्याच्या पाठीच्या कण्यातून घेतला काढून 7-12. त्याच्या पाठीच्या कण्यातून घेतला काढून 7-12. ज्याने पचवले इंग्रज आणि टँकर मधून येणारे 70 दुष्काळ, ज्याने पचवले इंग्रज आणि टँकर मधून येणारे 70 दुष्काळ, त्याच्या हातात दिलं इंडोसल्फानचं नवोत्पादन, त्याच्या हातात दिलं इंडोसल्फानचं नवोत्पादन. अशा प्रकारे पाचवी नापासांच्या टोळीने, अशा प्रकारे पाचवी नापासांच्या टोळीने पांढऱ्या गाडीवरच्या लाल दिव्यांच्या खोपडीत बंद केला एका बळीराजाचा जीव. फक्त शेतकऱ्यालाच गिळणाऱ्या विहिरींच्या मुलाखती घेऊन, फक्त शेतकऱ्यालाच गिळणाऱ्या विहिरींच्या मुलाखती घेऊन आणि झाडाला झोके घेणाऱ्या प्रेतांचे विशेषांक काढून आत्महत्येचं केलं यशस्वी मार्केटिंग. कास्तकाराचे हिरवे डोळे भिजण्याचे लाईव्ह प्रोमोज दाखवून, कास्तकाराचे हिरवे डोळे भिजण्याचे लाईव्ह प्रोमोज दाखवून त्यांनी इश्यू ठेवला जिवंत आत्मामुक्तीचा टीआरपी वाढवण्यासाठी. त्यांनी इश्यू ठेवला जिवंत आत्मामुक्तीचा टीआरपी वाढवण्यासाठी. काहीही करा पण आत्महत्या पिकवा, काहीही करा पण आत्महत्या पिकवा. मेलेल्यांच्या दात खिळीतलं कमिशन टिकवा. म्हणून फाईलीतच गाबडत राहिल्या सबसिड्या, म्हणून फाईलीतच गाबडत राहिल्या सबसिड्या. व्याजाच्या पारंब्या धरून माती खाली घेतल्या कुणी उड्या, व्याजाच्या पारंब्या धरून माती खाली घेतल्या कुणी उड्या. मायबाप माझा शेतकरी म्हणजे काळ्या आईचा वारकरी आहे, मायबाप माझा शेतकरी म्हणजे काळ्या आईचा वारकरी आहे. शेत हे त्याचं तीर्थक्षेत्र आहे. पिकांच्या दिंड्या येतात नाही जातात, हृदयांच्या खिशामध्ये मातीची भक्ती ठेवून जातात. मायबाप माझा शेतकरी म्हणजे काळ्या आईचा वारकरी आहे. शेत हे त्याचं आहे. पिकांच्या दिंड्या येतात नाही जातात, हृदयाच्या खिशामध्ये मातीची भक्ती ठेवून जातात. त्याने ढगांना मारलेल्या हाका मोठ्याच आहेत महाआरत्यांपेक्षाही, त्याने ढगांना मारलेल्या हाका मोठ्याच आहेत महाआरत्यांपेक्षाही. मग हा बांधावरचा म्हसोबा या खळ्यावरच्या भलऱ्या, मग हा बांधावरचा म्हसोबा आणि या खळ्यावरच्या भलऱ्या. आणि हे पेंड्यांचे बुजगावणे या सेझच्या पोत्यामध्ये कोंबून कुठे घेऊन चालले मायबाप, कुठे घेऊन चालले मायबाप. आता करतो एकच विनंती, आता करतो एकच विनंती. या संसर्गजन्य रोगाच्या प्रोत्साहनासाठी जाहीर करावे इच्छा मरणाचे पॅकेज, जाहीर करावे इच्छा मरणाचे पॅकेज. साऱ्याच भरतींमध्ये मिळावे आत्महत्याग्रस्तांना आरक्षण, साऱ्याच भरतीमध्ये मिळावे आत्महत्याग्रस्तांना आरक्षण. आणि मेलेल्या शेतकऱ्याच्या बायकोला मिळावी सरकारी विधवा म्हणून मान्यता, आणि मेलेल्या शेतकऱ्याच्या बायकोला मिळावी सरकारी विधवा म्हणून मान्यता. आणि मिळावे आत्महत्येचे पेन्शन देखील, आणि मिळावे आत्महत्येचे पेन्शन देखील. खेड्याकडे चला ऐवजी आत्महत्येकडे चलाचा काढा जी आर मायबाप, खेड्याकडे चला ऐवजी आत्महत्येकडे चला चा काढा जी आर मायबाप. मायबाप तेवढे कीटकनाशकाचे भाव नका करू कमी, मायबाप तेवढे कीटकनाशकाचे भाव नका करू कमी. फक्त एक एक पुढारी करा आमच्या हवाली. पिकाला आम्ही त्याचं रक्त फवारू, पिकाला आम्ही त्याचं रक्त फवारू, पिकाला आम्ही त्याचं रक्त फवारू. धन्यवाद. वाह वाह शेतीनाशकाचे ही प्रयोग, ही जी कविता आहे गेल्या अनेक अभ्यासक्रमांसाठी देखील ही कविता त्या ठिकाणी होती. या कवितेवर अनेक काव्य वाचन देखील संपन्न झालेलं आहे. आणि आज या व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून ही कविता प्रेझेंट करण्यासाठी मला प्लॅटफॉर्म आदरणीय शरद दादा यांनी उपलब्ध करून दिला. त्यांचे मी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. यानंतर आपण जाऊया आदरणीय कवी नितीनजी देशमुख यांच्याकडे. मी त्यांना विनंती करतो, आदरणीय नितीनजी, एक रचना संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहतोय. आदरणीय कवी नितीन देशमुख, अमरावती. धन्यवाद. धन्यवाद शरद दादांनी आणि अमोलजींनी जो विषय छेडला संवेदनशील विषय आहे. मी विदर्भात राहतो आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या प्रदेशामध्ये तू सुगीची वैर केले वावरान, उंबरा माझ्या घराचा दीप झाला, मृत्तिकेने गर्भ काढली, पावसाचा शुक्रदंत झाला.
एकतर पिकत नाही, पिकलं तर खपत नाही, खपलं तर भाव भेटत नाही. जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती, प्रश्न टांगले अवताला, उत्तर मातीवरती. क्या बात आहे. आणि म्हणून या अतिशय सुंदर महत्वाच्या उपक्रमातून तर माणसं जोडली पाहिजे, माणसांचे प्रश्न समजून घेतली पाहिजे. इर्षाद. अश्रूंना पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता असते, या हृदयाच्या जखमा जर त्या हृदयाला कळल्या क्या बात. माणसकीला उंचीवर सहजच नेता असते, क्या बात आहे. जळणाऱ्याला विष्णव कळतो, जळणाऱ्याला कळतो. गझल बढिया. जळणाऱ्याला विष्णव कळतो, नाही जगणाऱ्याला जीवन कळते, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला कळतो. ताऱ्यांमधले अंतर सोडा, माणसातले मोजा, जवळतेची गरज माणसाचा, ग्रह ताऱ्याला नाही, जळणाऱ्याला विष्णव कळतो. एका जागी थांबून डबके होईल पाणी, वाहत्या पाण्या मार्ग सापडे, वाहत्या पाण्या मार्ग सापडे, अडणाऱ्याला नाही, अडणाऱ्याला विष्णव कळतो. थांबायाचे आहे कर्म, एका जागी थांबून डबके होईल पाणी, काय करायचं. थांबायाचे आहे कर्म, थांबायाचे आहे कर्म, थांबायाचे आहे कर्म, समुद्र सांगू. धन्यवाद. गहराईला सलाम माझा, खळखळणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला कुठला समुद्राचा थांबायाचे आहे कर्म, थांबायाचे आहे कर्म, थांबायाचे आहे कर्म, समुद्र होऊन गहराईला सलाम माझा, गहराईला सलाम माझा, खळखळणाऱ्याला नाही, शरद नवा शेर. वेल म्हणाली तळी सबाई, इतुके असते ध्यानी, वेल म्हणाली कळी सबाई, इतुके असू दे ध्यानी, लाख दिवाने उलटणाऱ्याला गळणाऱ्याला नाही, विष्णव कळतो. देह देखणा, अजून काही नवीन शेर आहे का? देह देखणा काय शेवटी, विरघळणारी माती, देह देखणा काय शेवटी, विरघळणारी माती, याहून दुसरे वास्तव सुंदर, कळणाऱ्याला नाही, विष्णव कळतो. शरदाळा सत्य तुक्याचे बुडले नाही, सत्य तुक्याचे बुडले नाही, सत्य तुक्याचे बुडले नाही, जनगंगेच्या डोही. क्या बात है अप्रतिम. तुक्याचे बुडले नाही,
जनगंगेच्या डोही गाथा कळली तरणाऱ्याला बुडणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विसव कळतो शांत राहण्या शक्ती लागे. क्या बात. अमोलजी मित्राले बघा, शांत राहण्या शक्ती लागे क्रोधित होणे सोपे. क्या बात है. शांत राहण्या शक्ती लागे क्रोधित होणे सोपे बुद्ध कळाला छळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विसव कळतो. जे सरते ते भरते तरीही जे सरते ते भरते तरीही सरते म्हणून भरते. जे सरते ते भरते तरीही सरते म्हणून भरते. वा वा वा. सरण्याचे भय भरलेल्याला सरणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विसव कळतो. आणि हजरता रोज घेतली तरीही त्याला रोज 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 घेतली तरीही त्याला कळलं असेल ना. रोज घेतली तरीही त्याला दारू कळली नाही दारू कळली विकणाऱ्याला पडणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विसव कळतो. आणि तुमचं आमचं जगणं मांडणारा अमोल दादा धडपड मांडणारा शेवटला थांबतो. जात्यामध्ये जीव देऊन जात्यामध्ये जीव देऊन घाट मुखी जो देतो त्या दाण्याला जीवन कळते त्या दाण्याला जीवन कळते दळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला विसव कळतो बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही पळणाऱ्याला नाही पळणाऱ्याला नाही. थँक्यू. बढिया. क्या बात. तुमची कविता. धन्यवाद. कवी नितीन देशमुख यांची सुंदर रचना आपण या ठिकाणी ऐकली. त्यांचा परिचय मी आपणासमोर या ठिकाणी थोडक्यात प्रस्तुत करतोय. एका परिचयाच्या साधा कागदावर कवी कधीही मावत नसतो, परंतु एक फिजिकल किंवा एक भौतिक संबंध म्हणून आपल्याला काही गोष्टी बरोबर घेऊन या ठिकाणी चालाव्या लागतात. आणि म्हणून एक वेगळा परिचय या आस्मादिकाचा तुमच्यासमोर मी पेश करतोय. कवी नितीन राजेंद्र देशमुख MA BEd आणि DEd त्यांचं झालेलं आहे. त्यांची प्रकाशित पुस्तके पैंजण हा त्यांचा कविता संग्रह आहे आणि प्रकाशन त्याचं झालंय विश्व साहित्य संमेलनामध्ये बँकॉक थायलंड या ठिकाणी सौमित्र किशोर कदम यांच्या शुभ हस्ते या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आदरणीय कवी नितीन देशमुख यांच्या या काव्यसंग्रहाचं प्रकाशन संपन्न झालेलं आहे. बिकॉज वसंत इज कमिंग सून हा कविता संग्रह आहे. त्याचं प्रकाशन संपन्न झालेले टिळक स्मारक मंदिर पुणे या ठिकाणी संगीतकार अजय अतुल, नागराज मंजुळे, मकरंद अनासपुरी यांच्या शुभ हस्ते त्यांच्या बिकॉज वसंत इज कमिंग सून या काव्यसंग्रहाचं प्रकाशन संपन्न झालेलं आहे. प्रश्न टांगल्या आवाळाला हा गझल संग्रह आहे आणि संपूर्ण जगभर हा गझल संग्रह त्यांचा गाजत आहे. ही पुस्तके त्यांची आजपर्यंतची प्रकाशित आहेत आणि त्याचबरोबर वतनदारी शीर्षकाची कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे कवी नितीन देशमुख यांची. आणि वर्ग 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कवितेचा त्यांचा समावेश झालेला आहे. टिंबटिंब, नपुसा आणि प्रेमरंग या 3 चित्रपटांसाठी लेखन त्यांनी केलेलं आहे. यापैकी प्रेमरंग चित्रपटाचे सर्व शरद जिगुरे आपणाबरोबर आज उपस्थित आहे. भीमराव पांचाळे, स्वप्नील बांदोडकर, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, अभिजित कोसंबी, सायली, पंकज, कविता निकम या गायकांनी आदरणीय कवी नितीन देशमुख यांच्या कविता, यांच्या गझला, यांच्या रचना आज पावे तो गायलेल्या आहेत विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर. थायलंड, इंडोनेशिया या देशामध्ये त्यांनी कवितेचे कार्यक्रम केलेले आहेत. अखिल भारतीय संमेलन आणि महाराष्ट्रभर कविता आणि गझलेचे कार्यक्रम आदरणीय कवी नितीन देशमुख यांचे संपन्न होत असतात. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन ते करीत आहेत. साम, TV9 सह्याद्री, इन लोकमत आणि इतर वाहिन्यांवरून कविता आणि गझल त्यांनी प्रसारित केलेले आहेत. आणि अखंड लेखणीचा असा हा कवितेचा झरा आज या झऱ्यामध्ये आपण डुंबत आहोत. या झऱ्याबरोबर आपण वाहत आहोत आणि जगण्यावर उगवलेल्या कविता या झऱ्याच्या माध्यमातून आपण अनुभवत आहोत. असे कवी नितीन देशमुख यांच्या सुंदर रचना या कवितेच्या व्यासपीठावर आपण ऐकत आहोत.
आणि आज आपल्याबरोबर आदरणीय कवी भरतजी दौंडकर, त्यांना थोडीशी अडचण या ठिकाणी आहे, त्यामुळे ते आपल्यातून थोडे लेफ्ट होत आहेत. त्याचबरोबर कवी शरद गोरे, कवी अरुण पवार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर अरुणजी पवार यांना मी विनंती करतो आपण आपली सुंदर रचना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर करावी. आदरणीय अरुणजी पवार. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद दादा. वेलकम. सुंदर आणि सूर आवाज येतोय ना माझा? येतोय छान सुंदर आवाज येतो. ओके ओके. कवितेचे शीर्षक आहे वाहिले राहिले मुलं. वाहिले राहिले मुलं, आहा वाहिले राहिले मुलं, आहा क्या बात. वाहिले मुलांची वाटणी अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी, अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी. वारुण वारुण थँक्यू. वा वा वा. थँक्यू दादा. वाहिले राहिले मुलं अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी, अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी. अरे दारी माय रोज जीव, आहा आहा. अरे दाय रोज जीव साऱ्या तिचे दान सूर तिचे दान सूर तिचे दान सूर हात वाणी. अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी, अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी. अरे वाघावानी उभा राही गावच्या वेसीत, अरे वाघावानी उभा राही गावच्या वेसीत, आणि दुःखाचं नाव नाही गाव तुळशीत. सारा सुपा मधी गाव, सारा सुपा मधी गाव, सारा मधी गाव पाणी. अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी, अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी. अरे तुझ्या जलमाले त्याने गाव नाचविले, अरे तुझ्या जलमाले त्याने गाव नाचविले, अन बसले. अरे तुझ्या जलमाले त्याने गाव नाचविले, अंधार वयात दोघ बसले. पदरात तिच्या, अरे पदरात तिच्या नारळानी. अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी, अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी. देवरा मधी बांधली दोरी, बांधली रान दोरी, अन आजी आजोबाला माझ्या बोलायची चोरी. देवरामधी बांधली रान दोरी, अन आजी आजोबाला माझ्या बोलायची चोरी. जसा पिंजऱ्यात घास, वा 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 वा. जसा पिंजऱ्यात गेली टाकूनी, अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी, अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी. वा वा वा. देऊ आले वाटा, अरे नको कळू देऊ तुझ्या लेकराले वाटा, अन तुझ्यासाठी बांधिल गोठा.
नको करू देऊ तुझ्या वाटा आणि तुझ्या जाती बांधील र पुन्हा नवा कोठा ही सावलीची वेळ ही सावलीची वेळ आज गेली टळून क्या बात है माय परसात पाप गोट्या वा वा सुंदर अत्यंत वेगळी वा 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 आई वडिलांची आठवण करून देणारी ही कविता माने अरुण दादा यांनी आपणासमोर या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे. मगाशीच ओळख करून देताना आदरणीय अरुण दादांचा परिचय या ठिकाणी मी तुम्हाला करून देणार होतो, परंतु मला असं वाटतं त्यांचं कविता हेच त्यांच्या आयुष्याचं मुखपृष्ठ आहे आणि वेगळा परिचय करून देण्याची काय गरज आहे. तरीही एक भौतिक ओळख लोकांना हवी असते, सतत लोक भौतिक गोष्टींकडे पाहतात आणि म्हणून एक वेगळा परिचय या आस्मादिकाचा शब्दांच्या शिलेदाराचा परिचय तुमच्यासमोर प्रस्तुत होतो. कवी अरुणजी पवार, प्राध्यापक अरुण पवार, सखारामजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय वसंतनगर परळी वैजनाथ या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्यांचा काव्य संग्रह आहे श्वास नवे कवितेचे आणि संपादन केलेलं आहे सन्माननीय तृप्ती अंधारे मॅडम यांनी. काही त्यांच्या या संपूर्ण काव्य प्रवासातील महत्त्वाच्या बोल्ड ठळक बाबी अशा आहेत. पुणे येथील काव्य प्रतिभा पुरस्कार त्यांना सन्मान प्राप्त झालाय. शेगाव येथील मंगेश पाडगावकर पुरस्कार, परळी नगर परिषदेचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, गंगाखेड येथील रोटरी क्लबचा रोटरी भूषण पुरस्कार, परळी वैजनाथ येथील रोटरी भूषण पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे पुणे यामध्ये त्यांचा सहभाग आहे. यवतमाळ, उस्मानाबाद, औरंगाबाद यामध्ये देखील निमंत्रित कवी म्हणून त्यांनी आपल्या रचना सादर केलेल्या आहेत. मसाप औरंगाबादच्या विभागीय संमेलनामध्ये मागच्या 7 वर्षांपासून निमंत्रित कवी म्हणून त्याचा नियमित सहभाग आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालय आणि त्याचबरोबर कवी संमेलनामध्ये प्रमुख कवी म्हणून, प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित असतात. आणि त्याचबरोबर आकाशवाणी केंद्र परभणी, औरंगाबाद, जळगाव, बीड, बारामती इत्यादीवरून कवितेची सादरीकरणे त्यांची आतापर्यंतची संपन्न झालेली आहेत. गीतकार म्हणून 3 मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काव्यलेखन, गीतलेखन केलेलं आहे. आगामी काळातील कविता संग्रहाचे प्रकाशन सध्या उंबरठ्यावर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं विशेष म्हणजे बंजारा भाषेतील भजने एक अभ्यास या विषयावर संशोधन त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथे सुरू आहे. असा विस्तृत परिचय या आस्मादिकाचा शब्दांच्या सारस्वताचा आहे, तुम्ही आपणासोबत प्रस्तुत केला आहे. असे कवी आज आपल्याला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लाभलेले आहेत. आणि यानंतर मी सन्माननीय कवी शरदजी गोरे यांना विनंती करतो, आपली एक वेगळी रचना संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायची आहे. आणि तत्पूर्वी आपण मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद याचा एक प्रवास आणि काल आज उद्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद हे एक 2-5 मिनिटांमध्ये सांगावं आपणास नम्र विनंती. माननीय शरदजी गोरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि या 5 कवी आणि जगण्यावर उगवलेल्या कविता या काव्य संमेलनाचे आयोजक आदरणीय शरदजी गोरे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही संस्था 1993 साली आमचे गुरु शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि माझे सहकारी आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांचं आजाराने निधन झालं आणि आमचे ही संस्था आज जवळपास 28 वर्ष होऊन गेली. अधिकृत नोंदणीकृत संस्था आहे आणि मला सांगायला आनंद होतो की ही संस्था जवळपास आज 20,000 सभासदांची संख्या आहे, साहित्यिक सभासद. आणि या संस्थेच्या माध्यमातून ही एकमेव संस्था आहे या देशामध्ये की साहित्यिकांना कधी म्हणण्यासाठी किंवा राहण्यासाठी भोजनासाठी पैसे घेत नाही. कारण का साहित्य म्हटल्यानंतर साहित्याच्या नावावरती दुकानदारी करणाऱ्या या देशामध्ये अनेक संस्था आहेत, त्याच्याबद्दल मी काही फारसं बोलणार नाही. मला वाटतं की उपेक्षित, वंचित आणि मानवतेला केंद्रबिंदू म्हणून साहित्यिकांनी खरं तर जगणं अपेक्षित असतं, आचरण अपेक्षित असतं. अशाच प्रकारचं आचरण घेऊन आम्ही लोकांच्या पाठिंब्यावरती साहित्य परिषद चालवत आहोत. अगदी गोंदियाच्या जिल्ह्यापासून गोंदियामध्ये आमचे किंवा मराठी साहित्य संमेलन, त्यानंतर आपण पालघरच्या परिसरामध्ये आमचे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. मुंबईच्या प्रांतामध्ये 3 साहित्य संमेलन आमचे सुरू आहे. बाबासाहेबांच्या नावाने साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने, ती सावळारामच्या नावाने, छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते म्हणून त्यांच्या नावाने 12 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन सुरू केलं. शिवाजी महाराजांच्या नावाने 6 साहित्य संमेलन झालेले. त्यानंतर असा हा सगळा बेळगावच्या प्रांतामध्ये
आमचे एक बेळगाव मराठी साहित्य संमेलन गतवर्षी रामदास पंडन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं, अतिशय मोठं. आणि आता मला सांगायला आनंद होतो की ही सगळा साहित्याचा सगळा हा प्रवास जो आहे, जिथं जिथं मराठी माणसं आहेत तिथे हे सगळं साहित्य सोहळे जे आहेत मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत. आणि सांगायला मला आनंद होतो की आम्ही इथे जात धर्म लिंग भेद वर्ण ही न मानता फक्त साहित्याचा दर्जा आणि त्यांना विचारपीठ उपलब्ध करून देण्याचं काम करतो. बऱ्याच वेळा साहित्य परिषदेत समीक्षकाच्या भूमिकेत जातात. मला वाटतं साहित्य परिषदेने समीक्षक होऊ नये, आपण फक्त संधी दिली पाहिजे साहित्यिकांना, आणि जे काही त्यांचा साहित्याचा दर्जा आहे तो समाज ठरवेल ना, वाचक ठरवेल. आणि ते काम आम्ही निष्ठुरपणे आमचे सगळेच लोक करतायत. खरं तर मी संस्थेचा प्रमुख म्हणून फक्त पुढे आहे, लाखो हात पाठीमागे राबत असतात आणि फक्त एक चेहरा पुढे येत असतो. त्यामुळे मी प्रातिनिधिक स्वरूपात इथे आहे. माझे राबणारे सगळीच मंडळी आहेत. अमोल बागुल सुद्धा माझे 25 वर्षाचे सहकारी आहेत. सगळी असे अनेक लोक आहेत, नितीन देशमुख आहेत आणि अन्य बरेच सहकारी आहेत. या सगळ्याच लोकांचं आता फक्त दोन मोठे प्रकल्प आपल्या हातामध्ये आपण घेतोय. त्यातला एक प्रकल्प जो आहे तो आपण दिल्लीमध्ये एक बहुभाषिक साहित्य संमेलन घेतलं. साधारणतः 4 ते 5 दिवसाचं साहित्य संमेलन असेल की ज्यामध्ये पंजाबी, हिंदी, मराठी आणि इतर सगळ्या राजस्थानी आणि हरियाणी या भाषेचा उल्लेख असेल, त्यात मराठी सुद्धा असेल. आणि तंजावर मध्ये आपण एक साहित्य संमेलन घेतोय, ते सुद्धा बहुभाषिक आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा भाषेचा साधारणतः हे आहे. मला वाटतं की साहित्यिकाने वैश्विक झालं पाहिजे आणि मराठी साहित्य हे जगातल्या सगळ्या भाषेत गेलं पाहिजे, याकरता आम्ही कार्यरत आहोत. आणि अशा प्रकारचे उपक्रम परदेशामध्ये सुद्धा काही हातामध्ये आहेत आणि तेही लवकरच लोकांच्या सेवेसाठी, मराठीच्या सगळ्या सेवेसाठी येतील. खरं तर ही भाषण करण्याची काही वेळ नाही, पण विस्तृत संस्थेची माहिती व्हावी म्हणून ही माहिती दिली आहे. मी एवढंच सारस होताना या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना कविता म्हणायची, ज्यांना ज्यांना साहित्य लिहायचंय, त्या सर्वांसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची कवाड ही कुठल्याही विनाशर्त उपलब्ध आहे. आमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या आठ वगैरे नाही आणि कुठल्याही साहित्य कुठल्याही प्रकारचा एक पैसा नवा पैसा शुल्क घेत नाही. कारण का आपण लाखो रुपयाचं अनुदान घेणाऱ्या संस्था सुद्धा 4-4, 5-5 रुपये कविता म्हणण्यासाठी नवोदित कवींकडे घेतात. त्यांना काय विचार करावा, म्हणजे थोडीशी असेल मेंदूमध्ये तर थोडा विचार करावा अशी जी अपेक्षा व्यक्त करतो. खरं बोलण्याची वेळ नाही. एक तुकडा नितीन सामाजिक आशयाचा ऐकतो आणि मग नंतर कविता घेतो. इथल्या विषमतेला देवा तूच दिलं खतपाणी, इथल्या विषमतेला देवा तूच दिलं खत पाणी, तरी साऱ्या देशात गातात तुझीच गोड गाणी. इथल्या विषमतेला देवा तूच दिलं खत पाणी, तरी साऱ्या देशात गातात तुझीच गोड गाणी. 1000 लिटर तेल तुझ्या स्नानासाठी लागते आणि थेंबर तेल माझी माई कोरड्यासाला लागते. इथल्या विषमतेला देवा तूच दिलं खत पाणी, तरी साऱ्या देशात गातात तुझीच गोड गाणी. 1000 लिटर तेल तुझ्या स्नानासाठी लागते आणि थेंबर तेल माझी माई कोरड्यासाला मागते. तेव्हा विषाहून कडू वाटते तुझ्या अमृताची वाणी. इथल्या विषमतेला देवा तूच दिलं खत पाणी, इथल्या विषमतेला देवा तूच दिलं खत पाणी. ही काय विषमता आहे त्याच्यावरती ठेंगणं आकाश म्हणून माझी कविता आहे सामाजिक आशयाची. अजून मिळाला ना आम्हाला प्रकाश, अजून ठेंगणं आमचं आकाश. अजून मिळाला ना आम्हाला प्रकाश, अजून ठेंगणं आमचं आकाश. खऱ्या प्रकाशाला पाहायचं अजून राहिलं आहे आणि खरं स्वातंत्र्य तरी आम्ही कुठं पाहिलं आहे. माणसाही तिथे उदास, माणसाही तिथे उदास, अजून ठेंगणं आमचं आकाश. अजून मिळालं नाही आम्हाला प्रकाश. युगा पुरुषांना काही गद्दारांनी इथं वाटलं आहे आणि त्यांच्या नावावर त्यांनी सत्तेचं शिखर गाठलं आहे. युगा पुरुषांना काही गद्दारांनी इथं वाटलं आहे, त्यांच्या नावावर त्यांनी सत्तेचं शिखर गाठलं आहे. जातीय दंगलीत आम्ही सारा गाव पेटवतो आणि फक्त 15 ऑगस्टलाच आम्ही देशप्रेम आठवतो. शिल्लक काय अजून इथं, शिल्लक आहे अजून इथं बिनकामाचा वनवास. अजून ठेंगणं आमचं आकाश, अजून मिळालं नाही आम्हाला प्रकाश. तरुणांचं रक्त आता समतेसाठी पेटत नाही, तरुणांचं रक्त आता समतेसाठी पेटत नाही. ज्योतिबा तुमच्यासारखा आता कुणीच भेटत नाही. तरुणांचं रक्त आता समतेसाठी पेटत नाही. ज्योतिबा तुमच्यासारखा आता कुणीच भेटत नाही. अहो शिवबा सर्वच थंड झाले तुमच्या देशात. अन्याय विरुद्ध एकही मावळा येत ना देशात. अन्ना विना मरतायत माणसं, अन्ना विना मरतायत माणसं आणि मंत्री खाताय सुग्रास. अजून ठेंगणं आमचं आकाश, अजून मिळालं नाही आम्हाला प्रकाश. बाबा तुमचं संघटित ठेवण्याचं स्वप्न पूर्णतः फाटलाय.
वा वा. बाबा तुमचं संघटित ठेवण्याचं स्वप्न पूर्णतः फाटलं आहे, कारण तुमच्या नेत्यांनी तुमच्या जनतेला गटागटात वाटलं आहे. लाच दिली ह्यांना की सत्तेसाठी इमानी सरतात, लाच दिली ह्यांना की सत्तेसाठी इमानी सरतात, आणि पदाची भीक टाकली की हे कुठे हात पसरतात. शाळेत शिकवत नाही मास्तर, शाळेत शिकवत नाही मास्तर, आणि फार्मात चाललाय क्लास. अजून ठेंगणे आमचा आकाश, अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश. आराखडा राहतो कागदावरती विकास होतो स्वप्नात, आराखडा राहतो कागदावरती विकास होतो स्वप्नात. प्रत्येक जण सरसावला इथं पुढारी होण्याच्या प्रयत्नात. नोकरीचं स्वप्न आता तरुणाला पेलवत नाही, आणि पैसे चारल्या बिगर नोकरीला कुणीच बोलवत नाही. सगळीकडे अंधार, सगळीकडे अंधार आणि विजेचा नाही तपास. अजून ठेंगणे आमचा आकाश, अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश. बळीराजा आपल्या शेतात राब राब राबतो, बळीराजा आपल्या शेतात राब राब राबतो. आपल्या मालाला हमी भाव मागतो, त्याला मिळतं फक्त कोरडं आश्वासन. काही वेळा किलो तर काही वेळा टन, त्याला मिळतं फक्त कोरडं आश्वासन. काही वेळा किलो तर काही वेळा टन. सरकार देतं आश्वासन, सरकार देतं आश्वासन, शेतकरी घेतोय गळफास. अजून ठेंगणे आमचा आकाश, अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश. नितीन उत्तर शेवटच्या 4 ओळीमध्ये. दर 5 वर्षांनी जातीवादी कुत्री इथं गुंडा घोळतात, प्रत्येक जाती. दर 5 वर्षांनी जातीवादी कुत्री इथं गुंडा घोळतात. आम्ही तुमच्याच जातीचे म्हणून लाळ गाळतात. या हरामखोरांना आता जिवंत काढलं पाहिजे. दर 5 वर्षांनी जातीवादी कुत्री इथं गुंडा घोळतात. आम्ही तुमच्याच जातीचे म्हणून लाळ गाळतात. या हरामखोरांना आता जिवंत काढलं पाहिजे, किंवा तलवारीने टाराटारा फाडलं पाहिजे. मगच घेता येईल आपला मोकळा श्वास. अजून ठेंगणे आमचा आकाश, अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश. अजून ठेंगणे आमचा आकाश, अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश. बढ़िया, क्या बात है. एक वाह 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 दादा या कवितेसाठी सॅल्यूट आहे तुम्हाला. बढिया, क्या बात. वा. एक वंचित समाजाची भावना तुम्ही या कवितेच्या माध्यमातून मुखर केलेली आहे, आणि मला असं वाटतं की लिहित्या वाचत्या हातांपर्यंत आणि चांगलं ऐकणाऱ्या कानांपर्यंत या चांगल्या रचना गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. या ठिकाणी आदरणीय कवी नितीजी देशमुखजी, सन्माननीय अरुणजी पवार, सन्माननीय भरतदादा दौंडकर, आदरणीय शरदजी गोरे, हे नव्या पिढीला लाभलेले एक वेगळं असं गोल्डन ड्रीम आहे या कवितेला लाभलेलं. आणि हे ड्रीम प्रत्येक तरुणाला, या भारतातल्या प्रत्येक तरुणाला हे स्वप्न पडावं. कारण या कवींच्या रचनांच्या माध्यमातून एक भारताचं रोडमॅप, जगण्या वागण्याचा, जाणीवांचा रोडमॅप, हे सर्व कवी आपल्या जगण्या वागण्यातून, लिखाणातून सतत मांडत आहेत. आजचं कवी संमेलन एक छोटंसं निमित्त आहे. अनेक परागकण फुलामध्ये असतात, पुकेसर, स्त्रीकेसर भरपूर, परंतु त्याच्यातलं एक छोटासा परागकण आजचं कवी संमेलन आहे. आणि हे जर रुजलं गेलं तर मला असं वाटतं त्याच्यातून एक चांगल्या भारताच्या स्वप्नाचं फूल निश्चितच उमलल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आत्ताच कवी शरद गोरे यांच्या वेगळ्या रचना आपण या ठिकाणी ऐकल्या. आभाळा एवढं, डोंगरा एवढं त्यांचं काम आहे. 7 समुद्र कमी पडतील या सारस्वतांच्या उत्थापनासाठी असं काम शरद गोरे आपल्या सर्व शिलेदारांच्या माध्यमातून करत आहेत. कुठे शाखा नाही तर भारतभरामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या शाखा आहेत. आणि एखाद्या माणसाला नोकरी असते, एखाद्या माणसाला व्यवसाय, धंदा, बिझनेस असतो, परंतु आदरणीय कवी शरद गोरे यांच्या जीवनाचं हे टार्गेटच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा विस्तार आहे आणि कवींना पुढे आणणार. एक नोकरी म्हणून, एक स्वतःचं व्रत म्हणून हा माणूस 24 तास हे काम या ठिकाणी करतोय. हाफ रिंगला फोन उचलला जातो. भारतभरातून, महाराष्ट्रातून किती लोक या माणसाला दररोज फोन करत असतील मला माहित नाही. हाफ रिंगला फोन उचलणे आणि मेसेज टाकल्या पाहणारा माणूस, रिप्लाय देणारा माणूस, आणि तो माणूस छोट्या छोट्या गोष्टींना एवढं जर प्राधान्य देतो तर या माणसाची थोडी जी व्हिजन आहे ती किती वेगळी असेल. म्हणून आम्ही आदरणीय शरदजी गोरे साहेब तुमच्या बरोबर आहोत, संस्थापक कार्याध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद. गेली 3 दशक साहित्यिकांना विचारपीठ मिळावे म्हणून तुमच्या जीवन यापन तुमचं चालू आहे. साहित्य परिषदेच्या भारतभर विस्तारात तुमची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. युगांधर प्रकाशनाचे आपण संपादक आहात माननीय शरदजी गोरे. 140हून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अनेक पुस्तकांवर PhD, MPhil संपन्न होत आहेत, चालू आहे, होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुद्धभूषण हा अत्यंत दुर्मिळ ग्रंथ कवी शरद गोरे यांनी मराठी भाषेमध्ये हा काव्य भाषांतरित केलेला आहे.
2019 पासून MPSC UPSC अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून हा काव्यसंग्रह आणि त्यांची अनेक पुस्तके या ठिकाणी वापरली जातात. एकूण 10 पुस्तकांचे लेखन कवी शरद गोरे यांनी केलेलं आहे. रणांगण, उषःकाल, प्रेमरंग, सूर्या सह एकूण 6 चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शन माने शरद गोरे यांनी केले. प्रेमरंग, ऐद्वी, सूर्या या 3 चित्रपटांची निर्मिती निर्माता म्हणून त्यांनी आजपर्यंत भूमिका जगासमोर मांडलेली आहे. प्रेमरंग मराठी चित्रपटास मठाची एकूण 25 नामांकने 2019 साली प्राप्त झालेली होती. दिग्दर्शक म्हणून मठा सन्मान 2019 साठी 1 क्रमांकाची मते त्यांना प्राप्त झालेली होती. गायनासाठी 2 तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ही पहिल्या क्रमांकाची मठा सन्मान 2019 चा भव्य दिव्य असा त्यांचा हा यशाचा पट आहे. 7 मराठी चित्रपट आणि 3 नाटकांसाठी संगीत शरद गोरे यांनी प्रदान केलेलं आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा विद्यमान प्रवक्ता म्हणून ते कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात बहिष्कार शिक्षण मंडळात व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयांवर शेकडो व्याख्याने, भारतभर 100हून अधिक मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन आणि याबरोबरच वंचित साहित्यिक कवी लेखक यांना एक उत्कृष्ट व्यासपीठ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून देण्याचं काम या अवली यांनी केलेलं आहे. असे शरदजी गोरे यांनी आज या सर्व कवींना ऐकण्याची संधी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. मी वळतोय भैरवीकडे. एक एक रचना सर्वांची आपण या ठिकाणी घेऊया आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये हा काव्यपट आपण या ठिकाणी विस्तारित करूया. मान्य कवी नितीन देशमुख यांना विनंती करतो, एक वेगळी रचना मन खुलवणारी आपण ऐकावी, नम्र विनंती. जीव पेरला माती मध्ये पत्थर छातीवरती गले आभाळाला उत्तर मातीवरती प्रश्न सांगले आभाळाला उत्तर मातीवरती पहिला पाऊस पहिली धारा मन मन पुलकित होते असे वाटते कुणी सांडले अत्तर मातीवरती जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती प्रश्न सांगले आभाळाला उत्तर मातीवरती आज घेऊन टोळी त्याची सावयाला आले आज घेऊन टोळी त्याची सावयाला आले किती बोलले काल उगाचे मच्छर जातीवरती जीव पेरला माती पत्थर छातीवरती प्रश्न सांगले आभाळाला उत्तर मातीवरती या पृथ्वीचे घर सगळ्यांचे सगळे मिळून नांदू या पृथ्वीचे घर सगळ्यांचे सगळे मिळून नांदू आकाशाचे विशाल सुंदर छप्पर मातीवरती मोठा दादा शिकला आणि मोठा दादा शिकला आणि घरीच बसला आता मोठा दादा शिकला आणि घरीच बसला आता उगाच देते आई माझा दप्तर पाठीवरती जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती प्रश्न सांगले आभाळाला उत्तर मातीवरती उत्तर मातीवरती उत्तर मातीवरती. अत्यंत सुंदर आणि वेगळी अशी रचना प्रश्न उत्तरांची माननीय कवी नितीजी देशमुख यांनी सादर केलेली आहे आणि त्यातील आभाळ आणि पाणी याचा संदर्भ घेऊन माझी कविता पाणी नावाची पाणी शीर्षक या शीर्षकाची कविता आपणासमोर प्रस्तुत करतोय. कवितेचं शीर्षक आहे पाणी आणि ही कविता एक 20-25 वर्ष झाली लिहिली मी आणि खूप वेळा चोरली गेली. त्यामुळे मला असं वाटतं ही कविता चांगली असेल म्हणून ती चोरली जाते आणि खूप ठिकाणी मला त्या लोकांना सांगावं लागतं आणि ही कविता माझी भाऊ नाही का असं. तर हे कवीचं यश म्हणावं एक मापदंड मला असं वाटतं. पुस्तकात कविता छापून येते ते एक आपण म्हणतो यश आहे, कविता चांगली म्हणून छापून आली नाही का, किंवा छान सादर करतात म्हणून कविता छापून आली अभ्यासक्रमांना बालवाडी ते 12वी किंवा ह्याला. आणि मी एक नवीन शोधून काढलं संशोधन, कविता चोरली गेली तर समजून घ्यायचं ती चांगली होती पण चोरली गेली. आणि कविता तुमच्यासमोर पेश करतोय. कविता अशी आहे, पाणी. कुणी पाणी पितं, कुणी पाणी पाजतं, कुणी पाण्यात पाहतं, कुणी पाण्यासारखं वाहतं.
कुणी पाणी पितं, कुणी पाणी पाजतं, कुणी पाण्यात पाहतं, कुणी पाण्यासारखं वाहतं. कुणाचं पाण्यात घर, कुणाच्या घरात पाणी. कुणाचं पाण्यात घर, कुणाच्या घरात पाणी. कुणाचे पाणीदार डोळे, कुणाच्या डोळ्यात पाणी. कुणाचं पाण्यात घर, कुणाच्या घरात पाणी. कुणाचे पाणीदार डोळे, कुणाच्या डोळ्यात पाणी. कुणी पाण्यात बुडतं, कुणी पाण्यावर तरंगतं. कुणी पाण्यात बुडतं, कुणी पाण्यावर तरंगतं. साधं भोळं पाणी कुठल्याही रंगाने रंगतं. कुणाचं पाण्याचं तोंड, कुणाच्या तोंडाला पाणी. कुणाचं पाण्याचं तोंड, कुणाच्या तोंडाला पाणी. कुणाचं गळकं पात्र, कुणाची पाण्यावर रात्र. कुणी पाणी अडवतं, कुणी पाणी जिरवतं. कुणी पाणी अडवतं, कुणी पाणी जिरवतं. भल्या भल्यांना पाणी दाही दिशा फिरवतं. असा साधा देव पाणी सोपा धडा शिकवतं. असा साधा देव पाणी सोपा धडा शिकवतं. मोकळ्या आभाळात पाणी गर्द मेघ पिकवतं. पाण्यात आणि प्रेमात नेहमीच पडावं. पाण्यात आणि प्रेमात नेहमीच पडावं. आलं जर दाटून तो भर पावसात रडावं. असं पाणी मनात नदीत वाहत असतं. पाण्यात आणि प्रेमात नेहमीच पडावं. आलं जर दाटून भर पावसात रडावं. असं पाणी मनात नदीत वाहत असतं. असं पाणी मनात नदीत वाहत असतं. पाणी पावसाचं रूप जातपात पाहत नसतं. कुणाचं खारं पाणी, कुणाचं गोड पाणी. कुणाचं खारं पाणी, कुणाचं गोड पाणी. कुणी म्हणतो सोड पाणी, कुणी म्हणतो तोड पाणी. कुणाचं खारं पाणी, कुणाचं गोड पाणी. कुणी म्हणतो सोड पाणी, कुणी म्हणतो तोड पाणी. कुणाच्या डोळ्यात मावत नाही अंबर. कुणाच्या डोळ्यात मावत नाही अंबर. कुणाच्या डोळ्यांना पाण्याचं झुंबर. कुणाच्या डोळ्यात पाण्याचं झुंबर. वाह वाह वाह, अप्रतिम अप्रतिम, बहुत बहुत. धन्यवाद नितीन दादा, शरदजी, आदरणीय अरुणजी. आणि मी ज्यांचं बोट धरून कवितेच्या या जगात आलो असे भरत दौंडकर, शरदजी आज या ठिकाणी त्यांच्या समोर कविता वाचतो मी. मला आज आनंद या ठिकाणी होतो. या दोघांनी फार सुंदर आहे अमोल, तुझी कविता जागतिक लेवलची, फार सुंदर. या दोघांनी मला थँक्यू. या दोघांनी मला श्रीरामपूर मधून खेचून नगरमध्ये आणलं आणि नगरमध्ये खेचून पुण्या मुंबईत नेलं आणि पुण्या मुंबईतून सगळ्या महाराष्ट्र मला फिरवला. शरद गोरे, भरत दौंडकर या दोन माणसांनी. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर मला दिल्लीपर्यंत नेलं आणि अनेक देशांमध्ये सुद्धा या दोघा ठिकाणी मला नेलं. आणि यापुढे आपल्या सगळ्यांना मिळून अनेक देशांमध्ये जायचंय, याची सतत तयारी चालू आहे. त्याचा अंड मी आता फोडणार नाही, ते आपल्याला सर्वांना निश्चितच कळेल. जगाच्या व्यासपीठावर आदरणीय नितीन दादा ऑलरेडी गेलेले आहेत. आदरणीय अरुण दादा यांचं काम देखील त्या तोडीचं आहे. आणि आपण सर्वजण या कालावधीमध्ये जगाच्या व्यासपीठावर कविता सादर करणार आहोत. आणि मला सांगायला आनंद होईल, त्या कविता ऐकायला पंतप्रधान असणार आहेत. त्या कविता ऐकायला एका देशाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा कदाचित असतील. तर अशा व्यासपीठाची तयारी आणि निर्मिती जी संकल्पना आहे कवी शरद गोरे यांची, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून निश्चितच नजीकच्या काळामध्ये आपल्याला ही चांगली गोष्ट त्यामध्ये सहभागी होण्याची संधी, सादर करण्याची संधी निश्चितच या सर्व कवींना आणि महाराष्ट्रातल्या सर्व सारस्वतांना आपण देणार आहोत. ते आपण लवकरच या ठिकाणी जाहीर करणार आहोत. एक छोटासा परिचय मी माझा प्रथमतः या ठिकाणी देतो. मी डॉक्टर अमोल बागुल, श्री समर्थ विद्या मंदिर, प्रशाला साबडी माध्यमिक विभाग, अहमदनगर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2 राष्ट्रपती पदकाने आजपर्यंत माझा सन्मान झालाय. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2019 आणि जनगणनेचं राष्ट्रपती पदक मला प्राप्त झाले. स्वच्छता दूत, मतदार दूत म्हणून मी काम करतोय गेल्या 15 वर्षांपासून आणि 168 जागतिक विश्वक्रमांमध्ये माझा सहभाग आहे. त्याचबरोबर एक 5 रुपयाचं पोस्टाचं तिकीट जगातील सर्वाधिक पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल 20 खोल्या भरून 50,000 पेक्षा जास्त पारितोषिके मला प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल पोस्टाचं तिकीट आलंय. आणि अहमदनगर महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा नगररचना विकास विभाग यांच्या माध्यमातून नगरमधील नगर कल्याण रोड सायराम सोसायटी इथल्या अंतर्गत अर्धा किलोमीटरच्या रस्त्याला, हायवे पासून आतमध्ये अर्धा किलोमीटरच्या रस्त्याला आदरणीय महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने डॉक्टर अमोल बागुल विजेतापद असं रस्त्याला माझं नाव दिलेलं आहे. ज्या ठिकाणी आज आपण कार्यक्रम करतोय तो माझा इयत्ता 9वीचा मित्र आहे. तो 9वीलाच बघा, 9वीचा मित्र विराज ज्ञाना. त्याने आज आपल्याला ही सगळी सेटिंग करून दिलेली आहे. तो सुद्धा आपले 2 मिनिटं या ठिकाणी घेणार आहे. त्याच्या घरामध्ये आज आपण कवी संमेलनाचं हे आयोजन या ठिकाणी केलं. त्याच्या घरापासून जवळच माझा बक्षिसाचं घर, पारितोषिकालय आहे आणि तिथल्या आपल्या रस्त्याला डॉक्टर अमोल बागुल विजेतापद असं नाव सरकारने दिले. अशी छोटीशी माझी ओळख आहे. आणि आज अजून मोठी ओळख माझी काय, तर आज या सगळ्यांबरोबर कविता सादर करण्याची संधी, याचं मी माझं लक आणि भाग्य या ठिकाणी समजतो. कवी अरुणदादा पवार यांना विनंती करतो. इर्शाद अरुणदादा. स्पीकर बंद आहे तुमचा. स्पीकर अरुणदादा, स्पीकर बंद आहे तुमचा. ओके.
आला. अमोल सर, खूप सुंदर रचना तुमची आणि पाण्याच्या बाबतीत जे वेगवेगळ्या वापरून रचना सादर केली, धन्यवाद. त्याच आशयाची तुम्हाला समर्पित करणारी एक छोटीशी माझी रचना आहे. ते माझ्या बापाला आवडलेलं पाणी. वा वा वा. बा साठवलेला घाम गाळायचा, बा साठवलेला घाम गाळायचा माती, तवा मृदू गंधात नाहून जायची माती. वा वा वा. बा घाम गाळायचा माती, तवा मृदू गंधात नाहून जायची माती. हर वर्षात क्या बात, क्या बात. सूर्य जळायच्या बापावरच, सूर्य सुद्धा जळायचा बापावरच, तवा पाशातल्या झाडावरती बाच्या भाळावरून वाहायचा घामाचा निर्मळ थरा. वा वा वा. सूर्य सुद्धा जळायचा बापावरच, तवा पाषाणातल्या झऱ्यावानी बाच्या भाळावरून वाहायचा घामाचा छातीचा बाप खडकाचं मस्तक खडकाचं मस्तक फोडायचं आणि खडकात अडलेल्या झऱ्याला तो विहिरीत सोडायचा. क्या बात आहे, बढिया. पोलादी छातीचा बाप खडकात मस्तक फोडायचा आणि खडकात अडलेल्या झऱ्याला तो पुन्हा विहिरीत सोडायचा. बा भांडायचा खडकाशी आणि खेळायचा पाण्याशी. बा भांडायचा खडकाशी, खेळायचा पाण्याशी. छोटी रचना ना. बा तू पेरायचा तसे उगवायचे दाणे. बा तू पेरायचा तसे उगवायचे दाणे आणि साड्यावर धरली मूठ की मग आठवायचे गाणे. बा तू पेरायचा तसे उगवायचे दाणे आणि साड्यावर धरली मूठ की मग आठवायचे गाणे. पुण्या मोत्याचं गाणं तू भल्या पहाटे म्हणायचास आणि घुंगराच्या तालावर गुन्ह्या चालायचा. गाण्याला मोठीतल्या गाण्याला तू कसा द्यायचा जलम. बा मोठीतल्या गाण्याला तू कसा द्यायचा जलम. आगीसाठी मग माती व्हायची मलम आणि तळपायाच्या आगीसाठी मग माती. थँक्यू. ओटीतल्या हो दादा, हो ओटीतल्या दाण्याला तू कसा द्यायचा जलम. बा ओटीतल्या दाण्याला तू कसा द्यायचा जलम आणि तळपायाच्या आगीसाठी मग माती व्हायची मलम. कसं काय करायचं, कसं बा तुला पेराचं अंतर, कसं कळायचं रे बा तुला पेराचं अंतर. आणि सांग तुझ्या कुणी लावले अंतर, आणि सांग तुझ्या कुणी लावले. अरे उभ्या जन्मात बा तू किती, अरे उभ्या जन्मात बा तू किती शोषून घेतलंस आणि काळ्या आईचं दान पुन्हा तिच्या पदरात ओतलंस. आणि काळ्या आईचं दान पुन्हा वापसा झालेल्या रानात तू ओढायचास रेषा. बा वापसा झालेल्या रानात तू ओढायचास रेषा. आणि कशी कळते बा तुला या काळ्या आईची भाषा, आणि कशी कळते रे बा तुला या काळ्या आईची भाषा, या काळ्या आईची भाषा. धन्यवाद. म्हणजे एक सुंदर रचना आपण या ठिकाणी सादर केली. आणि आम्ही हरवलेलो मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, रेडिओ याच्यामध्ये आम्ही हरवून गेलेलो आहे. याला लाईक केलं, त्याला शेअर केलं, याला थंब दिला, ते दिला, याच्यातच आम्ही त्या ठिकाणी दबून आणि मरून गेलेलो होतो. परंतु आम्हाला मातीची, आई बापाची आणि मातीला मलम, काय संकल्पना आहे तुमची. सलाम तुम्हाला या संकल्पना. मातीचा मलम, क्या बात आहे, वा. ही संकल्पना तुम्ही जगाला दिलेली आणि एक शेत जागा केलं, एक खूप गोष्टी जागा केल्या. आणि तुम्ही कविता म्हणताना ऑटोमॅटिक तो काळ्या मातीचा सुगंध नाकात त्या ठिकाणी गेला आणि आत्म्याला त्याने हेलावून टाकलं. अशी वेगळी रचना आपण या ठिकाणी सादर केली. आणि एक भैरवी होताना अशा रचनेची अपेक्षा या ठिकाणी कदाचित काळाला असावी, आणि म्हणून आपण अत्यंत उंचीवर नेलेलं हे कवी संमेलन या ठिकाणी आहे. आदरणीय भरतदादा दौंडकर या कवी संमेलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांना थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे ते आपल्यातून लेफ्ट झाले, परंतु ते आजीवन आपल्यामध्ये आहेत. त्याचबरोबर कवी शरद गोरे हा माणूस एक दीपस्तंभ आणि मार्गदर्शक म्हणून माझ्या आयुष्यामध्ये सतत राहिलेला आहे, होता आणि राहणार आहे. त्यांनी देखील आज आपल्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी मला या ठिकाणी सूचना केली आणि चांगलं काहीतरी व्हावं. आणि हे कवी परत महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने माहीत व्हावे. याही पुढे आपण आबा मसाबचे भरपूर आणि वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत. आणि असंख्य जे रसिक, वाचक, प्रेक्षक आज फेसबुक लाईव्ह, गुगल मीटवर वाट पाहत होते, त्या सगळ्यांना मी प्रथमतः या ठिकाणी पुन्हा एकदा माफी मागतो.
थोडंसं अर्धा तास आपलं लेट सुरू झालं, परंतु एक उत्कृष्ट अशी लिंक तुम्हाला अर्ध्या तासामध्ये सगळ्यांना फेसबुकला परत फ्लॅश होणार आहे, एका चांगल्या रेकॉर्डिंगची लिंक. आणि ही सगळी गोष्ट आपल्यामध्ये टेक्नोसेव्ही पद्धतीने ज्याने छान पद्धतीने मांडली, असा गुगलने सर्टिफाय केलेला गुगलचा एक वेगळा असा विद्यार्थी जो इयत्ता 9वी आहे. अनेक ॲप, वेबसाईट, ब्लॉग त्याने बनवलेले आहेत. मोठमोठ्या गोष्टींवर तो काम त्या ठिकाणी करतो. सुंदर पिचाईवर त्याचं प्रभाव त्याचा आहे, किंवा सुंदर पिचाई यांचा प्रभाव त्याच्यावर आहे, असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याशी त्याचं नेहमी आणि नियमित बोलणं चालू असतं. सुंदर पिचाई गुगलचे हेड यांच्याशी असा आपल्या बरोबर आहे विराज मॅना. त्याला मी 2 मिनिटं या ठिकाणी देतोय, आपण त्याला बघावं आणि त्याचं थोडंसं बायोडाटा आपण ऐकावं. आपल्याच नंबर मिळेल. नमस्ते, मी विराज मॅना. मी इयत्ता 9वी शिकतोय. केंद्रीय विद्यालयाची सोलापूर रोडला जी शाळा आहे नंबर 2, त्याच्यात मी 9वी शिकतोय. आणि प्लस मी गुगलचा एक ज्युनियर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर आणि मशीन लर्निंग इंजिनियर आहे. आणि मला रोबोटिक्स फील्डमध्ये 500 जास्त सर्टिफिकेट्स आहेत. आणि प्लस मी एक को फाउंडर अँड CEO आहे, जे ज्याचं ऑर्गनायझेशनचं नाव आहे कुशल आणि विराज ॲग्रिगेशन. ज्याच्यात आम्ही इंटरनॅशनल जे स्टुडंट्स आहेत त्यांना एकत्र करून त्यांना जे प्लॅटफॉर्म आणून देतो, किंवा त्यांना काही अडचणी वगैरे असले आम्ही ते सॉल्व्ह करतो. त्याच्यात आता 5,000 जास्त इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत आणि 40 देशांना इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत त्याच्यात. आणि प्लस मी आता रोबोटिक्स इंजिनिअरिंग करतोय. आणि प्लस गुगलमध्ये जे रोबोटिक्स डिपार्टमेंट आहे त्याच्यात एक इंटर्नशिप करतोय. जे आता माझा जो फ्युचर गोल आहे की हार्वर्ड आणि जे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आहे त्याचे ॲडमिशन करणं, त्याच्यासाठी प्रिपरेशन हे करतोय. प्लस मी आता 150 जास्त वेबसाईट बनवल्या आहेत आणि 50 ॲप्स क्रिएट केले आहेत. आणि प्लस 30 जास्त सॉफ्टवेअर क्रिएट केले आहेत. आणि माझा एक प्रोजेक्ट होता स्मार्ट स्कूल मॅनेजमेंट म्हणून सॉफ्टवेअर, जो आता इन्स्पायर आउटला दिला होता. त्याच्यात तो मी स्टेट लेवलला सिलेक्टेड झालोय. प्लस आता नॅशनल लेवलला रिप्रेझेंट करतोय. माझे मार्गदर्शक म्हणजे अमोल सर, ज्यांनी मला मागच्या वर्षीपासून एवढा मोठा गायडन्स केलाय आणि आता मला नॅशनल प्लस ग्लोबल मध्ये रिप्रेझेंट करतात ते. आणि माझे मम्मी आणि पप्पा म्हणजे सपोर्ट सिस्टीम, जे माझे बॅकबोन आहेत, जे मला पूर्ण मदत करतात आणि मला पूर्ण गायडन्स करतात. आणि प्लस जसे अमोल सरांनी सांगितलं, जे गुगलचे हेड आहेत सुंदर पिचाई, जे गुगलचे CEO आहेत. आणि प्लस जे टेस्लाचे CEO आहे इलॉन मस्क, ते दोघं माझे इन्स्पिरेशनल आहे आणि प्लस माझे मोटिवेशनल आहेत. मी त्यांना एक माझं जे म्हणतात आपण गुरु म्हणतो ते त्यांना मानतो मी. थँक्यू. त्याचं नाव आहे. आणि आपल्याला भविष्यात टेक्नोसेव्ही जी आपला उपक्रम जो आहे मोठा, त्यासाठी विराज आपल्याला खूप मोठं सहकार्य लाभलं नाही सर. तर आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून आला. मी सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी 1-1 मिनिट या ठिकाणी देतोय की आपण आजच्या कवी संमेलनाबद्दल महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता यांना आपण एक छान संदेश द्यावा. नंबर विनंती आदरणीय शरदजी गोरे. मी खरं तर आता कवितेच बोलतो. कवी संमेलनामध्ये काय भाषण करू नये असं सांगा. येस, बोला सर, बोला. इर्षाद. आदरणीय नितीन दादा आपण बोलावं, त्यांना थोडा नेटवर्क इश्यू आलाय. डिस्कनेक्ट झाला होता. मी ते म्हणतो 2 ओळी तुमच्या सगळ्या कवी मित्रांसाठी. येस सर. मी निघालो पुढे, मी म्हणजे आपण सर्वजण, मी निघालो पुढे मागे हटणार नाही, मी निघालो पुढे मागे हटणार नाही, आणि मोकड्या वाऱ्याप्रमाणे कुठेही तटणार नाही, मोकड्या वाऱ्याप्रमाणे कुठेही तटणार नाही. 2 ओळी आपल्याला सगळ्यांना समर्पित. आणि बाकी अमोल समारोपीय करा होतो. बराच वेळ झाला. आदरणीय नितीन दादा आपण 2 शब्द बोलावेत मराठीसाठी, मराठी माणसांसाठी. नितीनजी देशमुख. नमस्कार.
मरतो आणि शरणावरती जळतो आम्ही. सांगा इथवर किती जणांना कळतो आम्ही. क्या बात आहे. वा हिरव्या हिरव्या आयुष्याला ग्रीष्म गाठतो, पान होऊनी झाडावरून गळतो आम्ही. वा 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 वा. पण हे सगळं जरी असलं, आता शेवटल्या ओळी माझ्या विस्मरणात गेल्या. आपण माणुसकी जोपर्यंत आपल्याला समाजामध्ये पेरता येईल, खरं तर मनुष्य चित्ताचं रंजन आणि प्रबोधन या दोन कुठल्याही कला विधांचा उद्देश असतो. आणि साहित्य सारख्या सुंदर क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाच्या, ज्याला कबीरांपासून तुकोबापर्यंतची खूप मोठी परंपरा आहे, अशा अक्षर वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये आपण सगळे कामं करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आणि अमोलजी, आपण या माध्यमातून मला इथं व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय नितीनजी. मान्य कवी अरुणजी पवार यांना विनंती करतो, आपण 2 शब्द महाराष्ट्राच्या जनतेला उद्बोधित करावे. नम्र विनंती प्लीज. धन्यवाद सर. या सगळ्या आभासी जगामध्ये मी फक्त तुमच्या पुढ्यात ठेवून या ठिकाणी थांबणार आहे. सगळ्यांनी खूप काही कवितेच्या माध्यमातून उद्बोधन झालेलंच आहे. तरी परंतु जगणे कठीण झाले म्हणून डागणे बरे नाही. वा वा वा. जगणे कठीण झाले म्हणून डागणे बरे नाही, आणि बदलून चेहऱ्याचे असे वागणे बरे नाही. क्या बात आहे. क्या बात आहे. म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये लिहित असताना हा प्रांजळ आरसा जो आपल्या डोळ्याने आपण पाहतोय आता, तो प्रांजळपणे आपण आपल्या इमानदारीने शब्दबद्ध करून जनतेशी मांडणं काळाची गरज आहे. म्हणून मला वाटतं हे चेहरे बदलून जगणे नाही, म्हणूनच हे लिखाण या माध्यमातून करत आहे आणि ते तुमच्या पुढ्यात ठेवतोय आणि तुम्हाला आवडतंय. धन्यवाद. अरुण दादा, त्या ओळी परत म्हणा तुम्ही. जगणे कठीण झाले म्हणून, जगणे कठीण झाले म्हणून डागणे बरे नाही. जगणे कठीण आणि बदलून चेहऱ्याचे असे वागणे बरे नाही. बदलून चेहऱ्याचे असे वागणे बरे नाही. धन्यवाद. समारोपाचा 1 मिनिट मी या ठिकाणी घेतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी या ऑनलाईन व्हर्च्युअल याच्यामधून लेफ्ट होऊया. वीज वाचवा, वेळ वाचवा, पाणी वाचवा, शेती वाचवा, शेतकरी वाचवा, या देशातला परिवार वाचवा, माणूस वाचवा, आणि त्याचबरोबर अंगण वाचवा, अंगणातलं झाड वाचवा, झाडावरची चिमणी वाचवा, ती चिमणी अंगणातल्या ज्या रांगोळीकडे पाहून हसते त्या रांगोळीचे रंग देखील वाचवा, या देशातल्या मुली वाचवा. स्वच्छता करा आणि त्याचबरोबर नियमित निवडणुकांमध्ये मतदान करा, असा एक वेगळा संदेश देऊन आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये रजा घेऊया. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार, स्वागत, अभिनंदन आणि कौतुक. नाशिकचे कवी संजय चौधरी यांच्या आभाराची ओळी सगळ्या जगात गाजल्या त्या पृथ्वीवर. आभाराचा भार कशाला, आता फुलांचा हार कशाला. आभाराचा भार कशाला, आता फुलांचा हार कशाला. एकमेकातच घर करू, त्या घराला दार कशाला. तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. सुरुवातीला आपल्याला थोडा प्रॉब्लेम आला, परंतु आपण पुन्हा एकदा व्यवस्थित केलेला आहे आणि एक चांगली रेकॉर्डिंग एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपल्या समाज माध्यमांवर सगळ्यांना मिळणार आहे. आपण गैरसोयीबद्दल आम्ही पुन्हा एकदा क्षमस्व आहोत. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमांमध्ये आपण नियमित सहभागी व्हा. जो मेसेज तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचला त्याच्यामध्ये आदरणीय भरतदादा दौंडकर, आदरणीय कवी शरदजी गोरे, आदरणीय नितीनजी देशमुख, अरुणजी पवार आणि माझा या सर्वांचे मोबाईल नंबर आहेत. फक्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नव्हे तर इतर कुठल्याही कार्यक्रमांसाठी किंवा चांगल्या सामाजिक परिवर्तनासाठी आपल्याला एका वेगळ्या मेंटॉरची गरज असते, आयडॉलची गरज असते. हे सर्व आयडॉल आणि त्यांचे मोबाईल नंबर्स आपल्याकडे आहेत. आपण या सर्वांना जरूर वेगवेगळ्या कार्यक्रमांना पाचारण कराल आणि त्यांचे विचार ऐकाल, ही नम्र विनंती आहे. आणि याबरोबरच आम्ही सर्वजण आपली रजा घेतो. धन्यवाद. अलविदा. गुड नाईट. शब्बा खैर.